नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण 12वीचे जे चॅप्टर्स आहेत मॅथमॅटिक्सचे त्यांची आज रिव्हिजन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एका व्हिडिओमध्ये संपूर्ण चॅप्टर संपवण्याचा आपण प्रयत्न करूयात. आजच्या आपल्या पहिल्या लेक्चरच्या पहिलं जे आपण टॉपिक बघणार आहोत, पहिलं जे चॅप्टर आपण बघणार आहोत मॅथ फर्स्ट मधील, ते आहे मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरच्या रिव्हिजन बद्दल आपण पाहणार आहोत. सुरुवातीला मॅथमॅटिकल लॉजिक, याच्यात लॉजिक आणि मॅथमॅटिक्स हे दोघी वर्ड आलेले आहेत, म्हणजे मॅथचा यूज होणार आहे आणि लॉजिकही आहे. या चॅप्टरमध्ये मॅथमॅटिक्स शिवाय इंग्लिशचं पण नॉलेज असलं पाहिजे, जनरल नॉलेजचंही तुम्हाला थोडंसं नॉलेज असलं पाहिजे. अशा एकंदरीत संपूर्ण विषयांचं या ठिकाणी जे आहे ते आपल्याला नॉलेज मिळतं. तर सुरुवातीला आपण बघूयात. अतिशय सोपा प्रकार, अतिशय सोपं चॅप्टर जरी असलं तरी आपल्याला काही गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि ती सुरुवात करूयात त्याच्या दोन गोष्टींपासून. एक स्टेटमेंट कोणाला म्हणतात आणि सेंटेन्स. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण जेही बोलतो, जे लिहितो ते सगळेच आपले सेंटेन्सेस आहेत, परंतु प्रत्येक सेंटेन्स जे आहे ते स्टेटमेंट असणार नाही. स्टेटमेंट असण्याकरता ते गरजेचं असतं एक असं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स ज्याच्यात आपल्याला सांगता येईल की ते ट्रू आहे की फॉल्स. ते सेंटेन्स जर ट्रू किंवा फॉल्स यांच्यापैकी काहीतरी सांगता येत असेल तर अशा प्रकारच्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणणार आहोत. जेवढे पण मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आहेत, आपण यापूर्वी शिकलेले थेरम्स असतील, करोलरीज असतील, या सगळे स्टेटमेंटच्या स्वरूपात आपण म्हणू शकतो. ते स्टेटमेंट असतात आणि ट्रू स्टेटमेंट्स असतात. परंतु जर मी असं म्हणत असेल की सचिन तेंडुलकर इज अ सिंगर, तर आपल्याला सगळ्यांना एवढं माहिती आहे की सचिन तेंडुलकर जो आहे तो क्रिकेटर आहे, तो आहे क्रिकेटर. परंतु आपण त्याला इथे सेंटेन्सच्या माध्यमातून लिहिलंय की सिंगर आहे, परंतु तरी सुद्धा हे स्टेटमेंट असणार आहे. जरी ते फॉल्स असलं तरी पण त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार आहोत. तो क्रिकेटर जरी असला तरी सुद्धा. म्हणजेच थोडक्यात काय, असं सेंटेन्स जे ट्रू किंवा फॉल्स असं सांगता येतं, अशा प्रकारच्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणणार आहोत. याची जी ट्रूथ व्हॅल्यू मला सांगायची असेल, सचिन तेंडुलकर इज अ सिंगर, याची ट्रूथ व्हॅल्यू आपण कॅपिटल एफ ने दाखवणार आहोत. आणि जर ते स्टेटमेंट दिलेलं स्टेटमेंट जे आहे ते ट्रू असेल तर त्याला आपण ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती आपण टी ने दाखवणार आहोत. याला आपण म्हणणार आहोत ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे ते सेंटेन्स स्टेटमेंट असेल, स्टेटमेंट असल्यानंतर त्या स्टेटमेंटला ट्रू किंवा फॉल्स असे आपल्याला दोन ट्रूथ व्हॅल्यूज मिळतात, दोघींपैकी एक त्याची असणार आहे. शिवाय आपण स्टेटमेंट जे आहेत ते पी, क्यू आणि आर अशा अक्षरांचा वापर करून त्या ठिकाणी त्याचं रिप्रेझेंटेशन करतो. पूर्ण एक स्टेटमेंट लिहिण्याऐवजी आपण त्याला पी, क्यू, आर या स्वरूपात पण त्याला मांडू शकतो आहोत. त्यासोबतच असे काही आपल्याकडे स्टेटमेंट आहेत की ते कधीही सेंटेन्स होऊ शकत नाहीत, जसं की इंटरोगेटिव्ह. आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स जे आहे, म्हणजे ज्या ठिकाणी क्वेश्चन मार्क असलेले जे सेंटेन्सेस असतात ते असतील, किंवा असर्टिव्ह असेल. असर्टिव्ह मध्ये आपल्याला माहिती आहे की यात कमांड असेल, कमांड दिलेले, रिक्वेस्ट केलेले असेल किंवा ऑर्डर दिलेली असेल. अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस असतात ते कधीही तुमचे स्टेटमेंट होत नाहीत. आणि त्यासोबतच आहे एक्सक्लॅमेटरी या टाईपचे जे आहेत ते सुद्धा स्टेटमेंट, ज्यांना आपण उद्गारवाचक चिन्ह असं म्हणतो, अशा प्रकारचे जे सेंटेन्स आहेत ते कधीही स्टेटमेंट होत नाहीत. परंतु यांच्यामध्ये असं एक सेंटेन्स आहे ज्याला आपण म्हणतो ओपन सेंटेन्स. या सेंटेन्सला मात्र आपण स्टेटमेंट म्हणत नाही, परंतु त्याला कन्व्हर्ट करू शकतो स्टेटमेंटमध्ये. जसं की फॉर एक्झाम्पल ओपन सेंटेन्स म्हटलंय म्हणजे या ठिकाणी समजा मी x+2 = 3 असं म्हटलंय, परंतु इथे x ची व्हॅल्यू जी ती फिक्स ठरलेली नाहीये. म्हणजेच काय, हे सेंटेन्स आहे परंतु स्टेटमेंट असू शकत नाही. तोपर्यंत स्टेटमेंट असू शकत जोपर्यंत आपल्याला x ची किंमत माहीत पडत नाही. जेव्हा आपण सोबत बाजूला एक कंडिशन जोडणार, ती कंडिशन अशी की x = 1 असेल, तर अशा वेळेला आपण म्हणू शकतो की हे दिलेलं जे काही असेल सेंटेन्स ते स्टेटमेंट आहे. अदरवाईज जर ते फक्त एवढंच दिलेलं असेल तर ते असणार आहे ओपन सेंटेन्स. दुसरा आणखी एखादा एक्झाम्पल घ्यायचं असेल तर ही इज स्मार्ट. जर त्याला आपण स्मार्ट म्हणतो आहोत तर तो कोण आहे हे आपल्याला माहित नाही, तो अननोन आहे. या ठिकाणी जोपर्यंत आपण नाव टाकत नाही तोपर्यंत ते ओपन सेंटेन्स असणार आहे. ही, शी, दे, इट
हे सगळे ज्या वेळेला आपण लिहितो वापरतो तेव्हा जे आहे ते ओपन सेंटेन्स असणार आहे. म्हणून प्रत्येक स्टेटमेंट हे सेंटेन्स असेलच, परंतु प्रत्येक सेंटेन्स हे स्टेटमेंट असेलच असं नाहीये. आता हे झाले आपले वेगवेगळे प्रकार जे आपण म्हणणार आहोत की हे सेंटेन्स कधीच असणार नाही. परंतु जेव्हा जेव्हा मी असे स्टेटमेंट लिहितोय, हे स्टेटमेंटमध्ये कुठलेही दोन स्टेटमेंट एकत्र आलेले दिसत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचं त्याला जोडलेलं काही दिसत नाहीये, म्हणजे अशा वेळेला आपण हे जे स्टेटमेंट लिहितो आहोत यांना म्हणणार आहोत सिंपल स्टेटमेंट. हे असणार आहेत तुमचे सिंपल स्टेटमेंट. आणि हे सिंपल स्टेटमेंट मध्ये कुठल्याही प्रकारचं कुठलंही कनेक्टिव्ह किंवा कुठल्याही अँड ऑर वगैरे वापरलेलं नसतं. अशा प्रकारच्या स्टेटमेंटला आपण म्हणणार आहोत सिंपल स्टेटमेंट. मग या व्यतिरिक्त दुसरं काय असणार तर कंपाऊंड स्टेटमेंट. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकण्यासारखी ही आहे या चॅप्टरमध्ये, कंपाऊंड स्टेटमेंट पासून खऱ्या अर्थाने या चॅप्टरला सुरुवात होते. यापूर्वी आपण जेही पाहिलं आहे ते एक मार्काला विचारलं जाऊ शकतं की ते दिलेलं स्टेटमेंट दिलेलं सेंटेन्स जे आहे ते स्टेटमेंट आहे किंवा नाहीये, किंवा जर ते स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे. असं या प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झाममध्ये एक मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. किंवा दिलेल्या सेंटेन्सच्या स्टेटमेंटच्या आधारावरती तुम्हाला त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करत असताना तुम्हाला त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे की फॉल्स आहे याचं आन्सर देण्याकरता सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी एक स्टेटमेंट ते विचारू शकतात. पुढे बघूयात आपण कंपाऊंड स्टेटमेंट कोणाला म्हणतो. आता मी जसं म्हटलो की सिंपल स्टेटमेंट मध्ये एक सिंगल स्टेटमेंट असेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अँड ऑर अँड इफ देन वगैरे नॉट ओनली बट ऑल्सो आयदर ऑर नायदर नॉर असं काही वापरलेलं नसेल. अशा प्रकारच्या स्टेटमेंटला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणणार. आणि हेच जर दोन सिंपल स्टेटमेंट जर कुठल्या तरी लॉजिकल कनेक्टिव्हने जोडले गेले, आणि आपण लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतो जे आपण अँड वापरतोय, अँड ऑर नॉट इफ देन इफ अँड ओनली इफ आयदर ऑर नायदर नॉर इफ ओनली बट ऑल्सो, या प्रकारचे जे पण आपण त्या ठिकाणी ग्रुप किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स वापरतो, म्हणजे वर्ड्स किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स वापरतो, त्या सगळ्यांना आपण म्हणणार आहोत लॉजिकल कनेक्टिव्ह. म्हणजेच काय, ह्या लॉजिकल कनेक्टिव्हचा काय वापर होतो, लॉजिकल कनेक्टिव्ह आपण कोणाला म्हणू शकतो जेव्हा ते दोन सिंपल स्टेटमेंट जे आहेत ते यांचा वापर करून जोडलं जातं, यांचा वापर करून त्या ठिकाणी जोडलं जाईल, यांना आपण लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतो. आणि यांचा वापर करून दोन सिंपल स्टेटमेंट जोडले गेल्यानंतर तयार झालेल्या नवीन स्टेटमेंटला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. आता हे कंपाऊंड स्टेटमेंटच्या आधारावरती आपल्याला बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात. आता सुरुवातीला आपण जर या चॅप्टरला फक्त सुरुवात केलेली आहे तर आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये जेवढे पण टॉपिक तुम्हाला आवश्यक आहेत तेवढे आधी बघूया आणि मग प्रत्यक्षात एक्झाम्पल्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. आता सुरुवातीला आपण म्हटलं की कंपाऊंड स्टेटमेंट आपण कोणाला म्हणतो आहोत, दोन सिंपल स्टेटमेंट जे आहेत ते लॉजिकल कनेक्टिव्हच्या सहाय्याने जोडले गेले असतील. आणि मी तुम्हाला लॉजिकल कनेक्टिव्ह आत्ताच बोर्डवर 2 लिहून दिले, 5 लिहून दिले. अँड त्याच्या ऐवजी कधी कधी बट वापरला जातो, ऑर नॉट इफ डॉट 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 देन इफ अँड ओनली इफ, हे जेवढे पण मी तुमच्या समोर लिहिले त्यांना आपण लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतो. मग यांना आपल्याला सिम्बॉलिकली पण दाखवायचं आहे आणि यांची नावं पण बघायची आहेत. आता हे जे मी लिहिलंय, जर दोन सिंपल स्टेटमेंट अँड किंवा बटने जोडले गेले तर त्या स्टेटमेंटला आपण म्हणणार आहोत कंजंक्शन. त्या स्टेटमेंटला आपण म्हणणार आहोत कंपाऊंड स्टेटमेंटला कंजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट. आणि हे स्टेटमेंट जोडताना समजा एक स्टेटमेंट पी आहे, दुसरं स्टेटमेंट क्यू आहे, तर त्याला अँड या चिन्हाने दर्शवला जातो. म्हणजेच दोन स्टेटमेंट जर मला अँड ने जोडायचे असतील तर त्याला सिम्बॉलिकली आपण पी अँड क्यू असं म्हणणार. पी हे एक स्टेटमेंट आहे, क्यू हे दुसरं स्टेटमेंट आहे. अशा पद्धतीने आपण जे आहे ते पी अँड क्यू, त्याला वाचताना तुम्ही पी कंजंक्शन क्यू किंवा पी अँड क्यू असंही वाचू शकतात. मग हे जे सिम्बॉल आहे हा सिम्बॉल असणार आहे आपला अँड साठीचा, म्हणजे दोन स्टेटमेंट त्याच्याने जोडले गेले. नंतर सेकंड स्टेटमेंट जे समजा ऑर ने जोडलं जात असेल तर अशा वेळेला त्याला म्हणणार आहोत आपण डिसजंक्शन. डिसजंक्शन जेव्हा दोन स्टेटमेंट हे ऑर ने जोडले जातात, म्हणजे या ठिकाणी पी ऑर क्यू, पी हे एक स्टेटमेंट, क्यू हे दुसरं स्टेटमेंट असेल आणि ऑर ने जर जोडलं गेलं असेल तर अशा त्याला म्हणणार आहोत आपण
पी ऑर क्यू सिम्बॉलिकली या प्रकारे त्याला दाखवलं जाईल. हे ऑर जे चिन्ह आहे हे मध्ये लिहिलेलं त्याला आपण ऑर वाचू शकतो किंवा डिस्जंक्शन सुद्धा वाचता येईल. पुढचं तिसरं आहे निगेशन. निगेशन हे जर नॉटने जोडलं गेलं असेल, याला फक्त सिम्बॉलिकली आपण एखादं स्टेटमेंट पी आहे त्याला नॉट जोडला तर हे चिन्ह त्या ठिकाणी आपण दाखवू शकतो. हा सिम्बॉल आहे निगेशन दाखवण्याचा. नॉट असेल तर त्याला आपण निगेशन स्टेटमेंट म्हणणार आहोत. नंतर फोर्थ नंबरचं दिसतंय इफ देनचं जे असेल याला दोन नावं आहेत. एक कंडिशनल, याला कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन सुद्धा म्हटलं जातं. इम्प्लिकेशन आता याला सिम्बॉलिकली दाखवायचं असेल तर एक स्टेटमेंट पी आहे, दुसरं स्टेटमेंट क्यू आहे. इफ देन असेल तर इफ पी देन क्यू हा त्याचा अर्थ होतोय. इफ पी देन क्यू. आणि याला सिम्बॉलिकली दाखवण्याकरता आपण वन साइड एरो दाखवतो. या प्रकारे आपण त्याला सिम्बॉलिकली दाखवतोय. हे सिम्बॉल जे आहे ते इफ देनचं सिम्बॉल आहे. त्यानंतर आहे फिफ्थ नंबर, याला आपण म्हणणार आहोत बाय कंडिशनल. बाय कंडिशनल आणि डबल इम्प्लिकेशन. दुसरं नाव त्याचं आहे डबल इम्प्लिकेशन. आणि ह्या डबल इम्प्लिकेशन मध्ये फक्त काय फरक असेल यांच्यामध्ये दोघींमध्ये, या ठिकाणी दोघी साईडला जर एरो असतील, इफ देन देन इफ, दोघी साईडने जर व्हाईस वर्सा होत असेल तर अशा प्रकारच्या स्टेटमेंटसाठी आपण इफ अँड ओनली इफ हे ग्रुप ऑफ वर्ड्स वापरतो. आणि सिम्बॉलिकली तुम्हाला या प्रकारे त्याला लिहिलं जातं पी डबल इम्प्लिकेशन क्यू. त्याला तुम्ही पी डबल इम्प्लिकेशन क्यू वाचू शकतात, पी इफ अँड ओनली इफ क्यू वाचू शकतात, किंवा पी बाय कंडिशनल क्यू वाचू शकतात, किंवा पी डबल इम्प्लिकेशन क्यू वाचू शकतात. याला पी इम्प्लाइज क्यू वाचता येईल, इफ पी देन क्यू वाचता येणार आहे. अशा प्रकारचे आपण टोटल आपल्या अभ्यासक्रमामध्ये या चॅप्टरमध्ये आपल्याला टोटल हे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत ज्यांचा वापर करून आपण या ठिकाणी हे कंपाऊंड स्टेटमेंट तयार करतो. आणि मग हे 5 कंजंक्शन, डिस्जंक्शन, निगेशन, कंडिशनल, बाय कंडिशनल यांचा वापर करून आपण ते करतोय. एक्झाम्पल घ्यायचं तर अगदी सिंपल एक्झाम्पल आपण घेऊयात. समजा x+2 3+5 इज इक्वल टू 8 अँड 7+3 इज इक्वल टू 5 असं काहीतरी आपण घेतलं. आता समजा हे एक स्टेटमेंट घेतलं, हे एक स्टेटमेंट घेतलं, ते ट्रू असो की फॉल्स असो आपल्याला घेणं देणं नाही. पण जर ते असं अँडने जोडले गेले दोघी स्टेटमेंट तर अशा वेळेला आपण त्याला म्हणणार आहोत कंजंक्शन स्टेटमेंट. हेच याच बाबतीमध्ये फक्त समजा इथे ऑर वापरला गेला तर लगे हे स्टेटमेंट जे आहे ते डिस्जंक्शन टाईपचं कंपाऊंड स्टेटमेंट होऊन जाईल. नंतर त्याला जर आपण नॉट जोडला, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 3+5 नॉट इक्वल टू इज नॉट इक्वल टू 8 असं लिहिलं तर या ठिकाणी नॉट वापरला गेला म्हणजे याचा सरळ अर्थ होतोय की ते निगेशन स्टेटमेंट आहे. त्यानंतर पुढचं बघूयात इफ देनचं स्टेटमेंट. समजा इथे मी इथे पुढे इफ लिहिला, इकडे देन लिहिला. इफ 3+5 इक्वल टू 8 देन 7+3 इज इक्वल टू 5 या स्टेटमेंटला सुद्धा आपण काय म्हणणार आहोत कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन स्टेटमेंट. इफ देन जोडला गेल्यानंतर आणि हेच जर इफ अँड ओनली इफ डायरेक्ट इथे वापरला गेला 3+5 इक्वल टू 8, इफ अँड ओनली इफला आपण शॉर्ट मध्ये IFF असंही लिहितो. इफ अँड ओनली इफ 7+3 इज इक्वल टू 5 तर हे तयार झालेलं नवीन कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे त्याला आपण बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन असंही म्हणू शकतोय. आता एवढे जेवढे आपण सगळं पाहिलंय साहजिकच जे आपण सिंपल स्टेटमेंट ज्या वेळेला शिकलो, जेव्हा मी म्हटलो तुम्हाला सिंपल स्टेटमेंट एक सिंगल स्टेटमेंट आहे ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कनेक्टिव्ह वापरलेलं नसतं, अशा प्रकारच्या स्टेटमेंटला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणतो. आता जसं सिंपल स्टेटमेंटला ट्रुथ व्हॅल्यू होती, म्हणजेच जर ते स्टेटमेंट ट्रू असेल तर ट्रुथ व्हॅल्यू T असेल, फॉल्स असेल तर ट्रुथ व्हॅल्यू F असेल, तर साहजिकच आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू सांगायला लागणार. मग ते डिपेंड करतं 2 स्टेटमेंटवरती, म्हणजे दोघी दिलेले स्टेटमेंट ट्रू आहेत की फॉल्स आहेत यावरती डिपेंड करणार. तर यांचा एकत्रित आपण जो ट्रुथ टेबल आहे त्याला आपण ट्रुथ टेबल म्हणतो. एकत्रित ट्रुथ टेबल बघूयात. हा जो ट्रुथ टेबल आहे हा जर तुमच्या लक्षात असेल, तुमच्या लक्षात आला आणि तुम्हाला जर तो चांगल्या प्रकारे समजला तर साहजिकच आहे तुमचे 3 ते 4 मार्क्स जे आहेत ते फिक्स होतील. कारण बऱ्यापैकी वेटेज ह्या चॅप्टरला आहे. या चॅप्टरला जवळपास 10 मार्कांचं वेटेज असल्यामुळे एक ट्रुथ टेबलवरचं एक्झाम्पल 100% ठरलेलं असतं. 100% एक ट्रुथ टेबलचं एक्झाम्पल असतं. 2 टाईपचे स्टेटमेंट्स एक्झाम्पल त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्या तिघींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ज्या प्रकारचे एक्झाम्पल्स ज्या एक्झामला विचारले जातात त्याच्याबद्दल आपण एक्झाम्पल पण शॉर्टमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये घेणार आहोतच. सुरुवातीला आपण त्यांचा ट्रुथ टेबल कसा तयार झालाय आणि कसा लक्षात ठेवायचा हे आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी P आणि Q स्टेटमेंट असतील. आपल्याला एवढं सगळं माहिती आहे. जसं आपण कॉइन ज्या वेळेला टॉस करतो, कॉइन टॉस करत असताना त्या ठिकाणी पॉसिबल
कॉइन जो आहे तो हेड किंवा टेल जसा पडतो तसे ते ट्रू आणि फॉल्स हे दोन पॉसिबिलिटी असल्यामुळे असं होऊ शकतं की दोघी स्टेटमेंट पैकी दोघी स्टेटमेंट जे आहेत ते ट्रू असतील, किंवा एक स्टेटमेंट ट्रू एक स्टेटमेंट फॉल्स असेल, किंवा पहिलं स्टेटमेंट फॉल्स दुसरं स्टेटमेंट जे आहे ते ट्रू असेल, किंवा दोघी स्टेटमेंट जे आहेत ते फॉल्स. म्हणजे ही पॉसिबिलिटी आहे. जसं आपण प्रोबॅबिलिटी मध्ये पाहिलेलं आहे, कॉइन टॉस केल्यानंतर त्या ठिकाणी टीटी त्या ठिकाणी TH TT HH असं आपल्याला मिळतं. एक्झॅक्टली सेम क्रायटेरिया या ठिकाणी पण लागू होतो. जर दोन स्टेटमेंट तुमच्याकडे दिलेले असतील, दोघींपैकी दोघीच्या दोघी स्टेटमेंट ट्रू राहू शकतात, एक ट्रू एक फॉल्स राहू शकतं, एक फॉल्स दुसरं ट्रू राहू शकतं, दोघी फॉल्स राहू शकतात. ही पॉसिबिलिटी आहे आणि आपल्याला एक एक बघायचं आहे. आता जसं की पहिले सुरुवातीला आपण P and Q हे कंजंक्शन स्टेटमेंट झालं, नंतर P or Q हे डिसजंक्शन स्टेटमेंट झालं, नंतर P इम्प्लिकेशन Q हे कंडिशनल स्टेटमेंट झालं, आणि P डबल इम्प्लिकेशन Q हे तुमचं झालंय बाय कंडिशनल स्टेटमेंट किंवा डबल इम्प्लिकेशन स्टेटमेंट. आता या सगळ्यांचे टेबल एक साथ जर आपण पाहिलेत, लक्षात ठेवलेत, तर आपल्याला ट्रूथ टेबलवर आलेलं एक्झाम्पल जे असेल ते अगदी इझी जाणार आहे. सुरुवातीला बघा P and Q म्हटलंय बघा इथे, अँड म्हटल्यानंतर T and T या दोघींचा ट्रूथ व्हॅल्यू जी तुम्हाला T मिळते. T and F हा F मिळेल, F and T हा सुद्धा F मिळेल, F and F हा सुद्धा F मिळेल. कसं लक्षात ठेवणार? अतिशय सोपं आहे. इथे फक्त T आणि T हाच T येतो, बाकी उर्वरित सगळे जे आहेत ते फॉल्स असणार. बाकी उर्वरित सगळ्याचा अर्थ काय होतोय? त्याचा सरळ अर्थ काय होतोय की या ठिकाणी T and F, F and T, F and F हे सगळे तुमचे फॉल्स असतील. फक्त दोघी ट्रू असतील आणि मध्ये अँड ने जोडलेलं असेल, अँड किंवा बट ने जोडलेलं असेल, अशा वेळेला आपण काय म्हणणार आहोत की या ट्रू आणि ट्रूच्या वेळेला ट्रू असेल, इतर सगळ्या कंडिशन्स मध्ये फॉल्स असणार आहे. हे आहे तुमचा कंडिशन स्टेटमेंटचा टेबल, ट्रूथ टेबल त्याला आपण म्हणतो. हे ट्रूथ टेबल आपण काढतो आहोत, यांना आपण ट्रूथ टेबल म्हणतो. त्यानंतर हा जो ऑर या ठिकाणी वापरला गेला असेल, किंवा आपण त्याला डिसजंक्शन स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतो. ऑर असेल तर T or T हा T असेल, T or F हा सुद्धा T असेल, F or T हा सुद्धा T असेल, आणि F or F हा सुद्धा F असेल. मग इथे काय कसं लक्षात ठेवणार? इथे लक्षात कसं ठेवणार? इथे तुम्हाला हे उर्वरित दिसतात ना सगळे, हे सगळे ट्रू आहेत. जिथे नुसता T एकदा जरी आला तरी ट्रू असेल ऑरच्या कंडिशन मध्ये, आणि अदरवाईज दोघी जर फॉल्स असतील तर तुम्हाला डायरेक्टली ते फॉल्स मिळतंय. ही तुम्हाला डिसजंक्शनची कंडिशन मिळते, म्हणजे ऑरने जर दोन स्टेटमेंट जोडले गेलेले असतील तर. नेक्स्ट आहे P इम्प्लाइज Q. आता P इम्प्लाइज Q म्हटल्यानंतर काय होईल मित्रांनो? P इम्प्लाइज Q म्हणजे इफ देनचं स्टेटमेंट आहे. तर अशा वेळेला काय होतं? T इम्प्लाइज T हा T असेल, T इम्प्लाइज F हा F असेल, ज्याच्याकडे ॲरो जातोय ना ते त्या ठिकाणी येतंय. F इम्प्लाइज T हा T असेल, आणि F इम्प्लाइज F हा सुद्धा तुमचा F असेल. म्हणजेच काय थोडक्यात काय, सॉरी, हा सुद्धा तुमचा T असेल. म्हणजे फक्त T इम्प्लाइज F हाच तुमचा F येतो, बाकी उर्वरित तिघी जे आहेत ते तुमचे ट्रू असणार आहे. हे लक्षात ठेवा. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, साहजिकच आहे, फॉल्स हा फॉल्सलाच इम्प्लाइज करणार, म्हणजे फॉल्स स्टेटमेंट इम्प्लाइज फॉल्स स्टेटमेंट. आता इथे काय होतंय, फक्त ट्रू इम्प्लाइज फॉल्स हे स्टेटमेंट जे इथे फक्त फॉल्स आहे, उर्वरित सगळे जे आहेत ते ट्रू आहेत, असं त्या ठिकाणी शॉर्ट मध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकतात. नेक्स्ट पुढचं आहे डबल इम्प्लिकेशन. हे इफ देन ने जोडलं जातं, हे इफ अँड ओनली इफ ने जोडलं जातं. दोन स्टेटमेंट इफ अँड ओनली इफ, P इफ अँड ओनली इफ Q या प्रकारचं दोघी साईडला ॲरो असेल, याला आपण बाय कंडिशनल स्टेटमेंट म्हणतोय. तर इथे काय होणार? आता इथे T इम्प्लाइज T हा T असेल, F इम्प्लाइज F हा मात्र T असेल, आणि हे उर्वरित दोघी जे आहेत ते मात्र फॉल्स असतील. अशा प्रकारे आपण हा जो टेबल आहे, हा जर टेबल पूर्णपणे लक्षात ठेवला, व्यवस्थित तो जर समजून घेतला, तर ट्रूथ टेबल होणारे 3 ते 4 मार्काचं एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. कसे एक्झाम्पल्स येतात, काय काय येऊ शकतं, याच्या सगळ्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. काय एक्झाम्पल विचारले जातात तर बघा, सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट जी आहे ती तुम्हाला नुसता डायरेक्टली ट्रूथ टेबल काढा असं येऊ शकतं. ट्रूथ टेबल तयार करणं डायरेक्ट येऊ शकतं, किंवा पॉसिबल आहे ट्रूथ टेबलच्या सहाय्याने तुम्हाला चेक करायचं आहे की ते टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रॅडिक्शन आहे की कॉन्ट्रिजिक्शन आहे, सॉरी कॉन्टिंजेन्सी आहे. कॉन्टिंजेन्सी या तिघींपैकी एक तुम्हाला चेक करावं लागतं, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन और कॉन्टिंजेन्सी. मग हे कसं चेक करायचं? तर तुम्हाला एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेला असेल. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय?
स्टेटमेंट पॅटर्नचा काय अर्थ होतो? स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे या ठिकाणी सगळ्यांची सरमिसळ असेल, म्हणजे स्टेटमेंट पण दिलेलं असेल आणि सिम्बॉल पण दिलेला असेल आणि तुम्हाला सांगतील की हे याची ट्रूथ टेबल काढा. म्हणजे हा या प्रकारचं जे मी रायटिंग केलेलं आहे यालाच आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणतो, ज्या ठिकाणी लॉजिकल कनेक्टिव्ह आणि स्टेटमेंट हे एकत्रित सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं जातं. अशा वेळेला आपण त्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणणार आहोत. आणि ह्या स्टेटमेंट पॅटर्नचा आपल्याला ट्रूथ टेबल फाइंड करायचं आहे. सपोज या ठिकाणी दोनच स्टेटमेंट दिलेत आणि इथे निगेशन पी दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं की याचा ट्रूथ टेबल तुम्हाला फाइंड करायचा आहे. आता ट्रूथ टेबल फाइंड करणं म्हणजे काय? ट्रूथ टेबल फाइंड करणं म्हणजे काय? यात आपल्याला फक्त काय करायचं आहे, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या साहाय्याने आधी सुरुवातीला तुम्हाला हे दोन कॉलम जे आहेत ते तर कंपल्सरी असणारच आहे. हे दोन कॉलम कंपल्सरी असतील. नंतर ब्रॅकेट घ्यायचा. हा कोणता ब्रॅकेट आहे बघा, हा ब्रॅकेटमध्ये पी और क्यू आहे. त्यानंतर निगेशन पी आपल्याला लागतोय. जे लागतंय तुकड्या तुकड्याने त्याला वेगळं करायचं आणि मग एकत्रित शेवटचं स्टेटमेंट जे आहे आपल्याला हवं असलेलं ते आपण इकडे लिहून घेतो. हे असणार तुमचं ट्रूथ टेबल. पण आता याच्यात तुम्हाला करायचं काय, आपल्याला पी और क्यूचा टेबल माहिती आहे. काय पी और क्यू? टी और टी टी येतो, टी और एफ टी येतो, एफ और टी टी येतो, एफ और एफ हा एफ येतो. म्हणजे फक्त काय एफ आणि एफ ह्या दोघींचाच ऑर जो येतो एफ येतो आणि बाकी उर्वरित जे आहेत ते मात्र तुमचे टी असतात. हे आपण आता जस्ट पाहिलं आहे, तो डायरेक्ट लिहून टाकला. त्यानंतर आपल्याला लागणार होतं निगेशन पी. निगेशन पीचा काय अर्थ होतोय, जर ट्रू आहे स्टेटमेंट तर नॉट जोडल्यावर ते फॉल्स होऊन जाईल. स्टेटमेंट ट्रू आहे, निगेशन पी घेताना तो फॉल्स होईल. स्टेटमेंट फॉल्स आहे, निगेशन घेताना ते ट्रू होऊन जाईल. स्टेटमेंट फॉल्स आहे, निगेशन घेताना ट्रू होऊन जाईल. या प्रकारे आपण निगेशन पीचा जो कॉलम आहे तो लिहू शकतोय. राहिली गोष्ट आता दिलेलं मूळ स्टेटमेंट जे आहे त्याचा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. कशी काढणार आहात, तर हे दोन जे कॉलम दिसत आहेत त्यांचा अँड घ्यायचा आहे. आता हे दोन कॉलम हे आहेत, पी और क्यूचं एक आहे आणि निगेशन पीचं एक आहे. या दोघींचा जर मला अँड घ्यायचा असेल तर मी काय करणार, टी अँड एफ म्हणजे टी आणि एफ यांचा अँड काय येतो, टी आणि एफ यांचा अँड काय येतोय एफ. टी अँड एफ चा अँड एफ येतोय म्हणजे इथे एफ येईल. थोडक्यात काय शॉर्ट मध्ये जर लक्षात ठेवलं तर अतिशय सोपं आहे. शॉर्ट मध्ये तुम्हाला जसं बोललो मी, अँडचा टेबल लक्षात ठेवायचा असेल तर बाकी टी सोडून बाकी सगळे एफ 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 आहेत. पण टी अँड टी असंच लक्षात ठेवायचं, फक्त टी नाही म्हणायचं. टी अँड टी आणि उर्वरित सगळे जे आहेत ते एफ एफ आहेत. म्हणजे इथे काय होईल, टी अँड एफ हा एफ येईल. टी अँड एफ काय येईल एफ. टी अँड टी काय येईल टी. एफ अँड टी काय येईल एफ. अशा प्रकारचं लक्षात ठेवलं तर हे अतिशय सोपं आहे. आता इथे तुम्ही ऑब्झर्व करत असणार की हा जो शेवटचा कॉलम आहे ही आपली रिक्वायर्ड जे आपल्याला हवं होतं स्टेटमेंट पॅटर्नचं ट्रूथ टेबल, हा ट्रूथ टेबल तुम्हाला मिळाला आहे आणि या व्हॅल्यूज आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. या सगळ्या व्हॅल्यूज आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि याच व्हॅल्यूच्या साहाय्याने जे आहे ते आपल्याला आन्सरला शेवटच्या आन्सरला मार्क्स फुल मिळतात. जर 2 मार्काचा असेल तर तुम्हाला 2 मार्क्स फायनली ते मिळतील. या शेवटचा कॉलम तुमच्यासाठी फार अतिशय महत्वाचा असतो. राहिली गोष्ट आता याच्यावर आणखी काय वेगवेगळे विचारलं जाऊ शकतं. फक्त ट्रूथ टेबल काढा एवढंच नाही येऊ शकत. तुम्हाला ट्रूथ टेबल जे आहे ते लॉजिकली इक्विव्हॅलेंट दाखवावे लागू शकतात. 2 स्टेटमेंट पॅटर्न जे आहेत ते ट्रूथ टेबलच्या साहाय्याने, किंवा होऊ शकतं की ते टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रॅडिक्शन आहे की कॉन्टिन्जन्सी आहे. मी तुम्हाला जसं म्हटलो की ते 3 प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. एक लॉजिकली इक्विव्हॅलेन्स असा एक प्रकार असतो, म्हणजे हे दिलेले स्टेटमेंट पॅटर्न जे आहेत. आता इथे एकच स्टेटमेंट पॅटर्न दिलाय, समजा त्यांनी आणखी एक जोडून दिला काहीतरी पी अँड क्यू ऑर निगेशन पी असं काहीतरी स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला दिलाय आणि हे 2 स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला लॉजिकली इक्विव्हॅलेन्स दाखवायचे आहे. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्नच्या आत जर तुम्हाला 3 लाईन दिसल्या असत्या त्याचा अर्थ होतो की ते लॉजिकली इक्विव्हॅलेन्स तुम्हाला दाखवायचं आहे. मग काय करायचं, या एकाच टेबलमध्ये हे सगळे ऍडजस्ट करायचे, हे सगळे त्याच ठिकाणी व्हॅल्यूज ठेवायच्या. परत त्याच प्रकारे हा तुमचा जो पण कॉलम नंबर येईल इकडनं काउंट केल्यावरती 1 2 3 4 आणि 5th नंबरचा हा कॉलम आहे. तसं याचा ट्रूथ टेबल तुम्ही तयार करणार त्याच्या बाजूला लगेच, कारण आपला पी आणि क्यू ऑलरेडी आहे, निगेशन पी ऑलरेडी काढला गेलाय, फक्त पी अँड क्यू तुम्हाला काढायचा आहे. या ठिकाणी पी अँड क्यूचा कॉलम काढला आणि नंतर हा शेवटचा कॉलम काढला तर 6 आणि 7 नंबरचा जो कॉलम असेल त्याच्यातल्या येणाऱ्या एंट्रीज ज्या आहेत त्या तर सेम असतील बिलकुल. त्यावर आपण एखादं एक्झाम्पल 100% घेऊ. एक एक्झाम्पल आपण प्रत्येक टॉपिक वरती घेणार आहोतच. एक साथ आपण एक्झाम्पल सगळे घेण्याचा प्रयत्न करू. तर हा झाला तुमचा लॉजिकली इक्विव्हॅलेंट दाखवण्याचा भाग. जर समजा ते दोघी स्टेटमेंट पॅटर्न मध्ये शेवटचे स्टेटमेंट म्हणजे याचा 5th नंबरचा त्याचा 7th नंबरचा यांचे जे करस्पॉन्डिंग
ट्रूथ व्हॅल्यूज आहेत, म्हणजे ही आणि तिकडची, ही आणि तिकडची, तिकडे पण तुम्हाला असाच कॉलम भेटला, म्हणजे कॉलम नंबर 7 जर तुम्हाला असा मिळाला एक्झॅक्टली सेम असाच 7 नंबरचा कॉलम एफ एफ टी एफ असा जर मिळाला, म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट पण सारखे असतील, तर अशा वेळेला आपण म्हणणार की दिलेले स्टेटमेंट पॅटर्न जे आहेत ते दोघी लॉजिकली इक्विव्हॅलेन्स आहेत. आता राहिली गोष्ट याला मार्क्स किती. आता हे 3 मार्काचं एक्झाम्पल होऊन जातं लॉजिकली इक्विव्हॅलेन्स दाखवण्यासाठी. मग तुम्हाला ट्रूथ टेबलला 2 मार्क्स असतात आणि शेवटचं स्टेटमेंट तुम्ही जे लिहितात यावरून, म्हणजे फ्रॉम कॉलम नंबर 5th अँड कॉलम नंबर 7th ऑल करस्पॉन्डिंग एंट्रीज, या सगळ्या करस्पॉन्डिंग एंट्रीज ज्या आहेत त्या इक्वल आहेत, आयडेंटिकल आहेत, आणि म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर हे स्टेटमेंट पॅटर्न परत खाली लिहायचे दोघी आणि दोघांना लॉजिकली इक्विव्हॅलेंट दाखवायचं, तर तुम्हाला तो शेवटचा 1 मार्क जो तो मिळतो, अन्यथा हा मार्क्स तुम्हाला मिळत नाही. म्हणून काळजीपूर्वक लॉजिकली इक्विव्हॅलेंट झाल्यानंतर एक अतिशय काळजीपूर्वक काम करायचं, कारण ट्रूथ टेबल बऱ्याच जणांना काढता येतो, परंतु हे शेवटचं जे स्टेटमेंट आहे ते लिहत नाहीत, ते सेंटेन्स जर राहून गेलं लिहायचं तर तुम्हाला तो 1 मार्क तुमचा कट होऊन जातो. हेच एक्झॅक्टली याच्या बाबतीमध्ये पण आहे, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कॉन्टिंजेन्सी. आता ज्यांचा थोडाफार स्टडी झाला आहे त्यांना ही रिव्हिजन अतिशय सोपी जाईल आणि सहज समजेल. ज्यांनी थोडाफार प्रमाणामध्ये काहीतरी या चॅप्टरचा स्टडी केलेला आहे तर त्यांना अतिशय सोपं जाईल हा पार्ट. तो कसा सोपा जाईल बघा. आता टॉटॉलॉजी म्हटलंय ना, इथे टी दिसतोय, टॉटॉलॉजी आहे ना, तर या ठिकाणी जर सगळ्या एंट्रीज या लास्ट कॉलम मधल्या एंट्रीज जर हे लॉजिकली इक्विव्हॅलेंट दाखवायचं नाही, आपल्याला फक्त टेबल काढायचं आहे, आणि जर सगळ्या लास्ट एंट्रीज मध्ये जर सगळे टी दिसत असतील, टी टी टी, तर अशा वेळेला आपण म्हणणार की हे दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न जे आहे इज टॉटॉलॉजी. म्हणजेच काय, तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं आहे, एक्झॅक्टली सेम वेने तुम्हाला ट्रूथ टेबल फाइंड करायचं आहे, जसं आपण ट्रूथ टेबल आता काढला एक्झॅक्टली सेम पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. त्यानंतर लास्ट कॉलम मधल्या ज्या एंट्रीज आहेत त्या जर सगळ्या टी आल्या तर ते स्टेटमेंट पॅटर्न असेल टॉटॉलॉजी. सगळ्या एफ आल्या, ह्या सगळ्या स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे त्याच्यातला शेवटचा कॉलम जो आहे तो जर सगळे एफ येत असतील तर त्याला म्हणणार आपण कॉन्ट्रॅडिक्शन, म्हणजेच सगळेचे सगळे फॉल्स आले तर. आणि हेच जर मिक्सचर झालं म्हणजेच टीएफ टीएफ असेल, म्हणजे नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रॅडिक्शन, त्याला आपण म्हणणार कॉन्टिंजेन्सी. म्हणजे जसं की हे स्टेटमेंट पॅटर्न दिसतंय, यात तुम्हाला मध्ये टी येऊन गेलाय, एफ पण आहे, म्हणजे अशा वेळेला हे स्टेटमेंट पॅटर्न जे आहे ते कॉन्टिंजेन्सी आहे. याला दुसरा वर्ड फॉलसी पण वापरलं जातं, काही वेळेला शो दॅट द फॉलसी असं येऊ शकतं, म्हणून कॉन्ट्रॅडिक्शन ऐवजी फॉलसी हा पण वर्ड त्या ठिकाणी वापरला जातो. आणि इथे सुद्धा तुम्ही ज्यावेळेला शेवटचं स्टेटमेंट लिहितात, सेंटेन्स लिहितात, त्याला 1 मार्क्स असतो, ते लिहावं लागतं की दिलेलं जे काही गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न आहे, गिव्हन पॅटर्न इज स्टेटमेंट पॅटर्न इज अ टॉटॉलॉजी, इज अ कॉन्ट्रॅडिक्शन, नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रॅडिक्शन, असं काही तुम्हाला तिघींपैकी एक सेंटेन्स त्या ठिकाणी लिहायला लागणार आणि ते लिहून तुम्हाला फुल क्रेडिट त्याच्यामध्ये मिळणार आहे. अशा प्रकारे आपण जे आहे ते ट्रूथ टेबलवरती एक्झाम्पल्स मॅक्झिमम येऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त असं होऊ शकतं की जर समजा त्या ठिकाणी 3 स्टेटमेंट आले. आता आपण हे जे काही शिकलो आहोत यात तुम्हाला फक्त पी आणि क्यू असे 2च स्टेटमेंट जे आहेत ते वापरले गेलेले आहेत, परंतु समजा 3 स्टेटमेंट आले तर मग काय करायचं. आता स्वाभाविक आहे, जसं मी तुम्हाला कॉइन टॉस करायचं एक्झाम्पल दिलं, जर आपण 2 कॉइन टॉस केले तर या ठिकाणी आपल्याला जो सॅम्पल स्पेस आहे तो असा मिळत होता, HHT TH TT. एक्झॅक्टली 3 कॉइन टॉस केल्यावरती आपल्याला जे मिळतं तेच काम इथेही करायचंय. म्हणजे पी स्टेटमेंट असेल, क्यू स्टेटमेंट असेल आणि आर स्टेटमेंट असेल, आणि मग इथे काय होईल 4 टाइम टी आणि 4 टाइम एफ असेल. तसं इथे काय येईल 2 टाइम टी आणि 2 टाइम्स एफ असेल, म्हणजे या प्रकारे. आणि नंतर आर जो कॉलम आहे तो कसा असेल 1 टाइम टी 1 टाइम एफ, म्हणजे TF TF. या प्रकारे तुम्ही गिव्हन स्टेटमेंट पॅटर्नच्या साह्याने जर तुम्हाला 3 स्टेटमेंट या ठिकाणी वापरले गेले, जसे आपण इथे फक्त पी आणि क्यू वापरला होता, परंतु जर त्या ठिकाणी पी क्यू आणि आर हे तिघी वापरले गेले तर मग अशा वेळेला मात्र तुम्हाला जे आहे ते त्या ठिकाणी टोटल 8 रोज यायला पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 त्या ठिकाणी रो जमतील. जर 2च स्टेटमेंट असतील तर आपल्याला 4च रो मध्ये काम होत आहे. आणि बाकी मग आपल्या नेहमीप्रमाणे ते स्टेटमेंट कितीही येऊ द्यात, आपले जो स्टेटमेंट पॅटर्नचा मूळ टेबल आहे आपण जो काढलेला आहे पी ऑर क्यू पी एन क्यू एन पी इम्प्लाइज क्यू पी डबल इम्प्लिकेशन क्यू, तो बदलत नाही, तो एक्झॅक्टली सेम असणार आहे.
जसं की TNT, TNT, TNF, TNF, FNT, तो प्रकार तोच असेल आहे. म्हणजेच थोडक्यात त्याच पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे. तर आपण आता एवढं जेवढं पाहिलं आहे यावरती एक एक एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून तुम्हाला आणखी अंडरस्टँडिंग जी ती सहज होईल. चला तर शॉर्टकट एक्झाम्पल्स बघूयात. आपण पूर्ण घेऊ शकत नाही कारण ही रिव्हिजन आहे, रिव्हिजन सारखी असली पाहिजे. पटापट घेऊयात. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. हे खाली दिलेले आहेत ते स्टेटमेंट आहेत किंवा नाही हे तुम्हाला स्टेट करायचं आहे आणि त्याची जर स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ट्रूथ व्हॅल्यू केव्हा असेल आपल्याला माहिती आहे. आता हे दिसतंय क्लिअरली की हे स्टेटमेंट आहे. हे जर स्टेटमेंट आहे तर ते ट्रू आहे की फॉल्स हे आपल्याला पाहायचं आहे. इज स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट दिसतंय क्लिअरली, परंतु 5+4 हा 13 होत नाही, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू जी ती एफ असणार आहे, फॉल्स असणार आहे. क्लोज द डोअर, क्लिअरली दिसतंय की हे एक ऑर्डर दिलेली आहे आणि ऑर्डर हे असर्टिव्ह सेंटेन्स असतं, म्हणून हे स्टेटमेंटच असणार नाही, त्याला ट्रूथ व्हॅल्यू पण असणार नाही. पुढचं मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आता हे डिपेंड करतं दुसरं कोणावर तरी की त्याला ते आवडत असेल तर इंटरेस्टिंग वाटेल, नाही आवडतं त्याला इंटरेस्टिंग वाटणार नाही. मला विचारलं तर ते इंटरेस्टिंग मला वाटणार आहे, परंतु इतरांना ते न आवडता सब्जेक्ट असू शकतो. त्याच्यामुळे हे डिपेंड करतं मॅन टू मॅन, पर्सन टू पर्सन. मग अशा प्रकारचं जे सेंटेन्स असतं ते ओपन सेंटेन्स असतं, ते स्टेटमेंट असत नाही. ते काय आहे? ओपन सेंटेन्स आहे. तिथे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडी निवडी असू शकतात. ते डिपेंड करतं पर्सन टू पर्सन, म्हणून ते स्टेटमेंट नाही. पुढे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. आता माहिती आहे आपल्याला की एक ट्रायंगल कॉन्ग्रुएंट जे असते, ट्रायंगल दोन जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते सिमिलर पण असतात. हे स्टेटमेंट तर आहेच आहे, वरून ट्रू स्टेटमेंट आहे. त्यानंतर डू यू लाईक मॅथमॅटिक्स. आता साहजिकच आहे, हे क्वेश्चन मार्कचा प्रश्न आहे. डू यू लाईक मॅथमॅटिक्स म्हणजे हे क्वेश्चन विचारला जातोय, म्हणजेच हे इंटरोगेटिव्ह टाईपचं क्वेश्चन आहे, सेंटेन्स आहे, म्हणून हे स्टेटमेंट असणारच नाही, हे स्टेटमेंट नाही. पुढे खाली काही स्टेटमेंट तुम्हाला दिले आणि सिम्बॉलिकली लिहायचं आहे. आता इथे काय शोधणार तुम्ही? आपल्या अभ्यासक्रमामध्ये या चॅप्टरमध्ये तुम्हाला फक्त 5च कनेक्टिव्ह दिलेले आहे. ते म्हणजे अँड, त्याला ऑर बट असू शकतो, ऑर नॉट, इफ देन आणि इफ अँड ओनली इफ. बस एवढंच तुम्हाला त्याच्यामध्ये शोधायचं असेल. एक मार्काला समजा विचारलं गेलं पण सिम्बॉलिकली, तर ट्रायंगल इज इक्विलॅटरल या ठिकाणी तुम्हाला दिसतोय की ऑर आलेला आहे, म्हणून हे स्टेटमेंट आपण जर समजा पी मानलं आणि हे स्टेटमेंट म्हणजे ट्रायंगल इज आयसोस्केल्स हे स्टेटमेंट क्यू मानलं, तर ऑर साठीचा सिम्बॉल आपला हा आहे. संपला आपला आन्सर, पी ऑर क्यू असेल. पुढे अँगल इज नायदर अक्यूट नॉर. आता बघा तुम्ही म्हणणार की याच्यामध्ये याच्या 5 इथे कुठलंच आलेलं नाही, मग हे नायदर नॉर काय आहे? हेही नाही आणि तेही नाही. नायदर नॉरचा अर्थ तो होतो म्हणजे इथे पण नॉट आला आणि इथे पण नॉट आला आणि हे पण नाही ते पण नाही आणि आला म्हणजेच अँड आला. म्हणजे याचा काय अर्थ होतोय? निगेशन पहिल्या स्टेटमेंटला पण असणार, निगेशन दुसऱ्या स्टेटमेंटला पण असणार आणि दोघी स्टेटमेंट जोडले जाणार ते अँड ने. म्हणजे याचा काय अर्थ झाला? इथे निगेशन पी अँड निगेशन क्यू हे तुम्हाला सिम्बॉलिकली या ठिकाणी लिहिता येईल. नेक्स्ट बघा, ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करण्याच्या आधी तुम्हाला याला सिम्बॉलिकली मांडावंच लागणार आहे. जसं आपण हा टॉपिक पाहिला, हे जे एक्झाम्पल पाहिलं आहे, एक्झॅक्टली सेम वेने पहिले तुम्हाला त्याला स्टेटमेंट मध्ये लिहायला लागणार, पॅटर्न मध्ये, आणि मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण शोधणार आहोत. फर्स्ट तुमचा 4 इज अ ऑड नंबर आणि 1 इज अ प्राईम, हे तुमचे पी आणि क्यू स्टेटमेंट झाले. हा पी स्टेटमेंट जोडला गेलाय ऑर ने, म्हणून हा सिम्बॉलिकली असा येईल. आणि नंतर याची ट्रूथ व्हॅल्यू बघायची. आता 4 इज ऑड, 4 हा ऑड आहे, माहिती आहे आपल्याला 4 ऑड आहे का? नाही, म्हणजे याचा अर्थ काय झाला? ते फॉल्स स्टेटमेंट आहे. आणि 1 इज प्राईम, हे पण फॉल्स स्टेटमेंट आहे. 1 हा प्राईम पण नाही आणि कॉम्पोजिट पण नाही, म्हणून याच्यामुळे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की एफ ऑर एफ जो आहे तो एफ येतो, म्हणून टोटल स्टेटमेंट तुमचं जे आहे ते फॉल्स झालाय. ट्रूथ व्हॅल्यू त्याची फॉल्स होईल. पुढे मिल्क इज व्हाईट, इफ अँड ओनली इफ. बघा आता इथे काय वापरलं गेलं? इफ अँड ओनली इफ. स्काय इज ब्ल्यू, म्हणजे या ठिकाणी हे स्टेटमेंट पी मानलं, हे स्टेटमेंट क्यू मानलं, आणि इफ अँड ओनली इफ म्हटल्यानंतर ते काय येईल? डबल इम्प्लिकेशन. आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये जर पहिलं स्टेटमेंट हे ट्रू असेल, कारण मिल्क इज व्हाईट माहिती आहे आपल्याला, आणि स्काय इज ब्ल्यू हे पण ट्रू आहे, आणि यांचं डबल इम्प्लिकेशन घेतोय आपण, टी अँड डबल इम्प्लिकेशन टी, हे काय इम्प्लाइज करतं? तर तुम्हाला या ठिकाणी हे स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती टी असणार आहे. पुढचं राईट द निगेशन्स. आता तुम्हाला यांचे निगेशन्स लिहायचे. निगेशन अतिशय सोपा प्रकार आहे. इथे तुम्हाला हे इज, वॉज, वेअर असं काहीतरी शोधायचं. वॉज वेअर राहू शकत नाही कारण ते स्टेटमेंट असणार नाही त्यावेळेला कदाचित. तर इथे तिरुपती
इज अँड आंध्र प्रदेश, इज इन आंध्र प्रदेश असं म्हटलं. इज नंतर तुम्हाला फक्त काय टाकायचं आहे, नॉट. असेल तर काढायचा, नसेल तर टाकायचा. एवढंच काम निगेशन मध्ये करावं लागतं. इथे समजा इज नॉट असा ऑलरेडी असला असता तर आपण नॉट काढून घेतला असता. इज आर यांच्यानंतर जर नॉट आला तर तो काढून घ्यायचा निगेशन काढताना, आणि निगेशन करताना नॉट टाकून द्यायचा. आणि या ठिकाणी समजा ईएस लागला असेल, ईएस किंवा नुसता एस लागला असेल, म्हणजे समजा डज, डू, डीड हे केव्हा वापरणार आपल्याला, हे इंग्लिशचं बेसिक ग्रामरचं नॉलेज जर आपल्याकडे असेल तर आपण ईएस लागला असेल त्या ठिकाणी आपण डायरेक्टली डज, डज नॉट असं टाकणार आहोत. जर त्या ठिकाणी येस असेल नुसता तर डू नॉट, सॉरी येस असेल आणि येस असेल तर डज नॉट. आणि जर त्या ठिकाणी तुम्हाला येस लागलेला नसेल, काही नसेल तर डू नॉट. आणि जर ते पास्ट मध्ये असेल तर डीड नॉट असं लिहायचं आहे फक्त या ठिकाणी. आणि नंतर 7 + 3 > 5 याच्या ठिकाणी काय करायचं, हा ग्रेटर दॅन दिसतोय, याची ऑपोजिट एकतर लेस दॅन ऑर इक्वल टू येईल किंवा नॉट ग्रेटर दॅन असा येईल. या दोघींपैकी कुठला तरी एक तुम्हाला चालणार आहे, हे लिहा किंवा हे. दोघींपैकी जे आहे ते एक सेंटेन्स जे आहे ते तुमचं, एक स्टेटमेंट जे आहे तुम्हाला या प्रकारे निगेशन त्याचं काढता येणार आहे. चला नेक्स्ट पाहूयात. आता ट्रूथ टेबलवर आधारित एक्झाम्पल्स 3 प्रकारे येतात. मी तुम्हाला तिघी प्रकारचे एक्झाम्पल जे ते एकाच वेळी घेतोय, तर तुमच्या लक्षात येतं का बघा. तेवढं जरी माहिती असेल आपल्याला तरी पण तुमचे 3-4 मार्क्स जे आहेत ते 100% फिक्स आहेत. आता इथे तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिलाय आणि तुम्हाला डायरेक्ट ट्रूथ टेबल काढायला लावलाय. आता इथे तुम्हाला दिसत आहेत की सिम्बॉल वापरले गेलेत. अँड, निगेशन आहे, डबल इम्प्लिकेशन आहे, इम्प्लिकेशन आहे. 4 सिम्बॉल एक साथ येऊन गेलेले आहेत. आपलं काम आहे, आपल्याला काय करायचं आहे, पी स्टेटमेंट असणारच आहे, क्यू असणार आहे, कारण 2 स्टेटमेंट आहेत. 3 जरी स्टेटमेंट आले तरी घाबरायची गरज नाही. फक्त या ठिकाणी तुमचे 4 रो अजून वाढणार आहेत, एवढाच फक्त फरक आहे. बाकी सेम वेने तुम्हाला जायचं असतं. नंतर बघा सिम्बॉल जर तुम्ही व्यवस्थित पाहत असाल, तुम्हाला हा जो पार्ट दिसतोय हा आधी घ्यायला लागणार आणि नंतर मग यांचा अँड घ्यायला लागणार, म्हणजे पहिला ब्रॅकेट हा तुमचा पुढचा कॉलम असेल. त्यानंतर डबल इम्प्लिकेशनच्या आधी हा पार्ट जो दिसतोय ब्रॅकेटचा तो तुम्हाला आधी घ्यायला लागणार, कारण शेवटी या दोघी ब्रॅकेटचा डबल इम्प्लिकेशन आहे. म्हणून आपण काय करणार, या ठिकाणी पी अँड निगेशन क्यू, डबल इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज क्यू या प्रकारे तुम्हाला घ्यायला लागणार. आता इथे तुम्हाला एवढे जेवढे पण कॉलम दिसत आहेत, या सगळ्या कॉलम्स मध्ये सगळे कॉलम्स आपले आलेत की नाही हे आपण चेक पण करू शकतो. ते कसं चेक करायचं, स्टेटमेंट किती आहेत 2, आपल्याला तेवढं माहिती पाहिजे की दोन स्टेटमेंट आहेत, प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं की कनेक्टिव्ह किती वापरले गेलेले आहेत, 1 2 3 4. हे दोघांची तुम्ही जर सम केली तुम्हाला 6 मिळतात, म्हणजे 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे तुम्हाला 6 कॉलम त्या ठिकाणी मिळायला हवेत. एखादा कॉलम जर सुटला तर तुम्हाला याच्यातनं व्हेरीफाय करता येईल की तो कुठला सुटला आहे की नाही असं. म्हणजे टोटल स्टेटमेंट आणि त्याच्यामध्ये ऍड करायचे टोटल कनेक्टिव्ह, तेवढे त्या ठिकाणी तुमचे कॉलम आले पाहिजे. बाकी आपला क्रायटेरिया सेम, टी एफ एफ, टी एफ याचा निगेशन घ्यायचा आहे, क्यू कॉलमचा निगेशन घ्यायचा आहे, टीचा निगेशन एफ चा निगेशन टीचा निगेशन एफ चा निगेशन टी. नंतर या दोघींचा अँड घ्यायचा आहे. आता कोणते कोणते कॉलम आहेत बघा, हा कॉलम आणि हा कॉलम, पी अँड निगेशन क्यू, म्हणजे हे 2 कॉलम कडे बघायचं. आणि यात टी अँड एफ हा एफ येतो, टी अँड टी हा टी असणार आहे, एफ अँड एफ हा एफ असणार आहे, एफ अँड टी हा तुमचा एफ असणार आहे. नंतर पी इम्प्लाइज क्यू आहे, म्हणजेच इकडनं इकडे जातोय आपण, टी इम्प्लाइज टी ते येतो, टी इम्प्लाइज एफ हा एफ असणार आहे, एफ इम्प्लाइज टी टी असणार आहे, एफ इम्प्लाइज एफ हा सुद्धा टी आहे. आपण म्हटलंय की इथे फक्त तुम्हाला टी इम्प्लाइज एफ हाच येतो, बाकी सगळे ट्रू येतात. नंतर यांचा डबल इम्प्लिकेशन आहे या दोघी ब्रॅकेटचा. मग हे दोघी ब्रॅकेट हे आहेत, या दोघींचा काय डबल इम्प्लिकेशन म्हणजेच बाय कंडिशनल, म्हणजे एफ डबल इम्प्लिकेशन टी हा तुमचा असेल एफ, टी डबल इम्प्लिकेशन एफ हा सुद्धा एफ टी हा सुद्धा एफ आणि एफ टी हा सुद्धा एफ. अशा प्रकारे जे आहेत तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी सगळे फॉल्स स्टेटमेंट मिळालेले आहेत. म्हणजेच थोडक्यात काय, तर इथे तुम्हाला फक्त ट्रूथ टेबल काढून ठेवायचं आहे. हेच जर याच्यामध्ये फक्त हे टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिन्युएसी विचारलं असतं तर यात सगळे एफ आलेले आहेत, म्हणून आपण त्याला म्हणू शकतो कॉन्ट्रडिक्शन, किंवा तुम्हाला दुसरा वर्ड तुम्हाला बोललो फॉलसी. या प्रकारे आपण ट्रूथ टेबल काढू शकतो. पुढचं आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स, म्हणजे याच्या 3 लाईन तुम्हाला दिसत आहेत, म्हणजे हे 2 स्टेटमेंट पॅटर्न जे आहेत ते तुम्हाला इक्वल आहेत का नाही ते दाखवायचं आहे. मग कसं दाखवणार, नेहमीप्रमाणे 2 स्टेटमेंट दिसत आहेत पी आणि क्यू, नेहमीप्रमाणे टी एफ एफ असं करायचं आहे.
नंतर आता इथे काय दिसतोय, निगेशन पी लागतोय आपल्याला, निगेशन पी काढून ठेवा. नंतर काय लागतंय, निगेशन पी अँड क्यू लागतोय. नंतर काय लागतंय, पी ऑर क्यू लागतोय. नंतर काय लागतंय, निगेशन पी ऑलरेडी काढलाय आपण, हा डबल इथे आलाय तर तो परत करायची गरज नाही, तो कॉलम येऊन गेलाय. नंतर याचा अँड घ्यायचा आहे, म्हणजे पी ऑर क्यू अँड निगेशन पी असं घ्यायचं आहे. आता इथे काय होईल बघा, हा निगेशन पी तुम्हाला जो दिसतोय म्हणजे पीचा निगेशन घ्यायचा म्हणजे काय, टीचा निगेशन एफ, टीचा निगेशन एफ, एफचा निगेशन टी, एफचा निगेशन टी. नंतर या दोघींचा अँड घ्यायचा आहे, हा कॉलम आणि क्यूचा कॉलम, या दोघींचा अँड म्हणजे टी अँड एफ, एफ, एफ अँड एफ, एफ, टी अँड टी, टी, एफ अँड टी, एफ. नंतर ऑर घ्यायचा आहे दोघींचा, टी ऑर टी, टी, टी ऑर एफ, टी, एफ ऑर टी, टी, एफ ऑर एफ, या ठिकाणी एफ असेल. नंतर अँड घ्यायचा आहे दोघी कॉलमचा. आता कुठला कॉलम आहे बघा, हा पी ऑर क्यू आणि निगेशन पी म्हणजे हे दोन कॉलम, या दोन कॉलमचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. एफ अँड टी एफ, एफ अँड टी एफ, टी अँड टी टी, टी अँड एफ एफ. अशा पद्धतीने तुम्ही मला चेक करायचं. याला कॉलम नंबर 1 म्हणायचा, कॉलम नंबर 2 म्हणायचा, कॉलम नंबर 3, कॉलम नंबर 4, कॉलम नंबर 5, कॉलम नंबर 6 आहे. आणि चेक करायचं की आपला कॉलम नंबर हा कोणत्या नंबरला होता, 4 नंबरला. हा स्टेटमेंट पॅटर्न 6 नंबरला आहे. दोघींचे करस्पॉन्डिंग एलिमेंट चेक करायचे, करस्पॉन्डिंग स्टेटमेंट्स. एफ एफच आलाय, एफ इथे सुद्धा एफच आहे, टी आहे इथे सुद्धा टी आहे, इथे एफ आहे इथे सुद्धा एफ आहे. काय दिसतं याच्यावरून की हे दोघेही स्टेटमेंट पॅटर्न जे आहेत ते लॉजिकली इक्विव्हॅलेन्स आहेत. जर समजा हे क्वेश्चन तुमच्या बोर्डच्या पेपरला आलेला असेल तर याला तुम्हाला एवढे फक्त 2 मार्क्स मिळतील. तुम्हाला 1 मार्क्स अजून मिळवायचा असेल तर तुम्हाला लिहायला लागणार खाली, फ्रॉम ट्रूथ टेबल कॉलम नंबर 4th and 6th all entries are identical. ते आयडेंटिकल आहेत. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तसं लिहू शकता, फक्त ते लिहिणं गरजेचं आहे. काहीतरी लिहिलं असावं की या 4th आणि 6th नंबरच्या कॉलम मधल्या सगळ्या करस्पॉन्डिंग एंट्रीज ज्या आहेत त्या आयडेंटिकल आहेत. देअरफॉर तुम्हाला दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न परत लिहायचं आहे, इक्विव्हॅलन्स टू पी ऑर क्यू अँड निगेशन पी. तर तुम्हाला ते शेवटचा जो 1 मार्क्स आहे तो मिळणार. तेव्हा तुम्हाला फुल क्रेडिट मिळतं. याच्यावरून +1 = 3 असे तुम्हाला 3 मार्क्स मिळतात. नेक्स्ट, ह्याला परत मला वाटतं रिपीट करायची गरज नाही. तुम्हाला आता कळलं असेल की हे मी फक्त तुम्हाला जसं म्हटलं की त्याचं समजा आलेले सगळे स्टेटमेंट पॅटर्नचे सगळे एंट्रीज जे आहेत त्याचं समजा तुम्हाला फॉल्स दिसल्या तर ते फॉलोसी किंवा कॉन्ट्रडिक्शन असणार. सगळे टी राहिले असते तर ते टॉटॉलॉजी असेल, आणि जर मिक्सिंग असेल अशा प्रकारची तर ते असणार आहे कॉन्टिंजेन्सी. फक्त याला काय करायचं आहे, एक स्टेट शेवटी मात्र तुम्हाला असं लिहावं लागतं, सिन्स ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम आर टी असेल तर टॉटॉलॉजी. देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. जर इथे सगळे एफ आले तर इथे काय असेल त्याच्याऐवजी फॉलोसी, किंवा मी तुम्हाला बोललो दुसरा वर्ड त्याला काय आहे, कॉन्ट्रॅडिक्शन. आणि जर समजा मिक्सिंग आले म्हणजे इथे तुम्ही लिहिणार आर नायदर टी नॉर एफ, म्हणजे टॉटॉलॉजी पण नाही आणि फॉलोसी पण नाही. असं नसेल तर मग ते काय असेल, अशा वेळेला कॉन्टिंजेन्सी. एवढं सोपं आहे. म्हणजे या तिघींपैकी एका पॅटर्नवरती एक जो भाग आहे तुम्हाला त्याच्यावरती 101% जो आहे तो एक क्वेश्चन जो आहे तो ट्रूथ टेबलवरती असतोच. एवढंच फक्त थोडासा स्टडी केला ते तुमचे 3-4 मार्क्स जे आहेत ते फिक्स होणार आहेत. आणि याचा वापर तुम्ही अजून पुढे आपण जे स्टेटमेंट पाहतो सर्किटच्या संदर्भात ऍप्लिकेशनमध्ये, तिथे सुद्धा तुम्हाला टी आणि एफ ऐवजी फक्त 1 आणि 0 वापरायचा असतो. म्हणजे त्याच्यासोबत तुमचे ते पण मार्क्स त्याच्यामध्ये जे आहेत ते ऍड होऊ शकतात. जर तुम्हाला एकदा आयडिया टी एफची आली, तुम्हाला फक्त टी ऐवजी 1 वापरायचा असतो आणि एफ ऐवजी 0 वापरायचा असतो. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे तुम्ही हे जे आपले ट्रूथ टेबल आहे त्याच्यावरच्या क्वेश्चन्सला सहज डील करू शकतात आणि आउट ऑफ क्रेडिट जे आहे त्याचं तुम्हाला मिळू शकतं. आता नेक्स्ट टॉपिक पाहूयात, क्वांटिफायर्स. आता हे क्वांटिफायर्स काय आहे बघा, जसं मी तुम्हाला बोललो की आपल्याकडे आपण जनरली 5 प्रकारचे कंपाऊंड स्टेटमेंट पाहत होतो, परंतु याच्या व्यतिरिक्त हे जे 2 क्वांटिफायर्स आहेत ते आपले असे ऍड होतात.
जे आपण यापूर्वी वापरलेले आहेत, परंतु त्यांचा आपण एक्झॅक्टली मिनिंग आपल्या लक्षात आला नसेल, परंतु तुम्हाला लक्षात येईल की ते काय आहे. दोन प्रकारचे सिम्बॉल्स आपण या ठिकाणी परत ऍड करतो, एक हा आणि दुसरा हा. हा काय इम्प्लाइज करतो, देर एक्झिस्ट, म्हणजे काहीतरी थोड्या फॉर सम याचा थोडक्यात अर्थ होतो काही व्हॅल्यूज साठी ते सॅटिस्फाय होत आहे की ते व्हेरीफाय करत आहे. फॉर सम यासाठी आपल्याला देर एक्झिस्ट वापरतो आणि याला हे आपण वापरतो आहोत फॉर ऑल, सगळ्यांसाठी, किंवा फॉर एव्हरी साठी हा वापरला जातो. मग आपण हा जो स्टेटमेंट पॅटर्न, हा जो कंपाऊंड स्टेटमेंट आपण नवीन शिकणार आहोत, याला आपण म्हणणार आहोत एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. आणि हा जो आपला फॉर ऑल असणार आहे याला आपण म्हणतो युनिव्हर्सल क्वांटिफायर. हा युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे. तर अशा पद्धतीने जे आहे ते आपण दोन प्रकारचे क्वांटिफायर शिकणार आहोत आणि यांचा वापर करून जे आपल्याला स्टेटमेंट तयार होतं ते असणार आहे तुमचं क्वांटिफायर स्टेटमेंट. आता ते कसं राहू शकतं, फॉर एक्झाम्पल बघा, देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए such that x square is equal to 4. मग आता तुम्हाला ए सेट दिलेला असेल, इथे समजा ए सेट दिलेला आहे 2 4 6 8. मग या ठिकाणी असा एखादा नंबर आहे का ज्याचा स्क्वेअर जो आहे तो 4 होतो, तर आहे याच्यात एक नंबर असा, म्हणजे देर एक्झिस्ट एक्स इज इक्वल टू 2 बिलॉंग्स टू सेट ए. म्हणजे एक्स मधला असा इलेमेंट 2 आहे की ज्याचा स्क्वेअर जर मी काढला तर तो मला 4 मिळतोय. म्हणजे मग हे स्टेटमेंट त्यावेळेला ट्रू स्टेटमेंट होऊन जाईल. हेच जर इथे याच्या सेटमध्ये 2 राहिला नसता तर आपण सरळ म्हटलं असतं की हे स्टेटमेंट फॉल्स आहे. मग या स्टेटमेंटमध्ये काय वापरला गेला, हा सिम्बॉल वापरला गेला, देर एक्झिस्ट. हेच जर मी असं म्हटलं फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट, असे नंबर्स आहेत एक्स इज ग्रेटर दॅन 1. बघा आता दिसतंय एक्स हा 1 पेक्षा मोठा असलेले इलेमेंट आहेत सगळे, म्हणजे फॉर ऑल सगळ्यांना लागू होत आहे. सगळे जे नंबर्स आहेत ते 1 पेक्षा ग्रेटर आहेत. म्हणजे याचा अर्थ सगळ्यांना लागू होत असेल फॉर एव्हरी, तर यावेळेला आपण हा सिम्बॉल अप्लाय करतो. आणि फक्त काहींसाठी होत असेल 1 किंवा 2 म्हणा किंवा काहींसाठी, तर अशा वेळेला आपण हे देर एक्झिस्ट हा सिम्बॉल अप्लाय करतो. म्हणजे मग या सिम्बॉलचा वापर करून जे स्टेटमेंट आपल्याला मिळतं त्याला आपण म्हणतो क्वांटिफाईड स्टेटमेंट. त्यानंतर आपल्याला शिकायचं ड्युएल्स. हा अतिशय सोपा पार्ट आहे. 2-2 मार्काला बऱ्याचदा याच्यावरती क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, त्यामुळे ही बघा अतिशय सोपं आहे, अगदी कोणालाही जमू शकतं असं. यात तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट सिम्बॉल आहेत ऑर, अँड, सी, टी आणि एफ, ही एवढी इम्पॉर्टंट आहेत. आता याच्यामध्ये हा ऑर जो दिसतोय त्याचं कन्व्हर्शन मी अँड मध्ये करेल, अँडचं ऑर करेल, सी मीन्स कॉन्ट्रॅडिक्शन, त्याचं मी टॉटॉलॉजी करेल, टॉटॉलॉजीचं कॉन्ट्रॅडिक्शन करेल, टीचा एफ करेल, एफचा टी करेल. बस दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये यांच्यात चेंज केला की तुम्हाला त्याचा ड्युएल मिळतो. फॉर एक्झाम्पल एखादं एक्झाम्पल आपल्याला जर घ्यायचं असेल, समजा पी अँड क्यू ऑर सी असं दिलेलं आहे, मला जर याचा ड्युएल काढायचा असेल, ड्युएल काढताना मी फक्त काय करेल, हा पी ऍज इट इज अँडचा फक्त ऑर करायचा, क्यूच राहील, ऑरचा फक्त अँड करायचा आणि सीचा फक्त टी करायचा. झालं, हे त्याचं ड्युएल झालं. 1 मार्क आरामात मिळतोय. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे ते तुम्ही सहज त्याचा ड्युएल काढू शकता. हे व्हाईस वर्सा आहे, इकडनं तिकडे जायचं, तिकडनं इकडे जायचं. इथे टी राहिला असता आपण सी केला असता, इथे अँड राहिला असता आपण ऑर केला असता, अँड राहिला असता इथे ऑर केला असता. ठीक आहे, म्हणजे व्हाईस वर्सा. फक्त एवढे चेंज करायचे. जर कॅपिटल टी आला मध्ये त्याचा एफ करायचा, एफ आला तर टी करून टाकायचा. अशा पद्धतीने आपण त्याचा ड्युएल जो आहे तो फाइंड करू शकतो. पुढे आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. आता कंपाऊंड स्टेटमेंट आपण 5 शिकलोय. यात हे एक ऍड झालं क्वांटिफायर. असे टोटल 6 स्टेटमेंट पॅटर्न आपण शिकलेलो आहोत, 6 कंपाऊंड स्टेटमेंट आपण शिकलेलो आहोत. या सगळ्यांचे आपल्याला निगेशन काढता आले पाहिजे. निगेशन काढणं म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल आपलं जे पहिलं स्टेटमेंट आहे ते पी अँड क्यूचं आहे आणि मला याचा काढायचं आहे निगेशन. जे म्हणजे आपण निगेशन ऑफ कंजंक्शन कसा काढतो, त्याला निगेशन जोडला की तुम्हाला काय मिळणार, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. झाला याचं निगेशन. दिलेल्या कंजंक्शन स्टेटमेंटचा निगेशन.
कसं मिळेल, पहिल्याला निगेशन द्यायचं, अँडचा ऑर करायचा, दुसऱ्याला निगेशन द्यायचं. हे तुमचं पहिलं स्टेटमेंट झालं. त्यानंतर निगेशन ऑफ पी ऑर क्यू, डिसजंक्शनचा निगेशन काढायचं आहे. निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणजे ऑरचं स्टेटमेंट, त्याला निगेशन जोडला, याचा निगेशन काढणार तर काय येईल, पी अँड निगेशन क्यू. यालाच आपण काय म्हणतो, डी मॉर्गन्स लॉ. हा आपला डी मॉर्गन्स लॉ आहे. त्यानंतर थर्ड, निगेशन ऑफ निगेशन, निगेशनचा निगेशन स्वतः ते स्टेटमेंट येतं. त्यानंतर निगेशन ऑफ कंडिशनल स्टेटमेंट म्हणजेच निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. याचं निगेशन काढताना काय करायचं म्हणजे काय, पी ऑर निगेशन क्यू असं घ्यायचं आहे. निगेशन काढताना पहिला असंच ठेवायचं, ज्याच्याकडे ॲरो गेलाय त्याला निगेशन द्यायचं, मध्ये ऑर टाकायचा. त्यानंतर आहे निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू, तसंच जायचं, पहिला असंच ठेवला अँड, दुसऱ्याला निगेशन दिलं, इथे ऑर केला, इथे ऑर आहे सॉरी, इथे अँड केला आणि इथे परत क्यू पी ला निगेशन द्या आणि हा इथे ऑर क्यू. या ठिकाणी एकाला निगेशन द्यायचं, एकाला सोडायचं. असा इथे पी ला दिला नाही निगेशन तर तो इथे दिला, इथे क्यू ला दिला, इथे दिला नाही, मध्ये अँड घ्यायचा आहे. म्हणजे निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू या प्रकारे तुम्ही त्याला एक्सप्रेस करू शकता. राहिला गोष्ट क्वांटिफायरचं निगेशन. आता स्वाभाविक आहे, देअर एक्झिस्टचं निगेशन जे आहे ते फॉर ऑल असणार आहे आणि फॉर ऑलचं निगेशन जे आहे ते देअर एक्झिस्ट असणार आहे. म्हणजे ज्या वेळेला देअर एक्झिस्ट दिलेला आहे आणि तुम्हाला त्याच्यातनं निगेशन काढायचं आहे तर आपण तिथे फक्त देअर एक्झिस्ट सिम्बॉलच्या ऐवजी फॉर ऑल लिहितो आणि बाकीच्या ठिकाणी मग ते आपल्या यांचा जो लॉ आहे तो वापरून त्याच प्रकारे आपण करतो. एवढं इझी या ठिकाणी याचे जे निगेशन्स आहेत कंपाऊंड स्टेटमेंटचे ते आपण काढू शकतो. आणि शेवटचा पॉईंट आहे बघा इथे आता या टॉपिकचा, कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हा जो टॉपिक आहे तो फक्त कंडिशनल स्टेटमेंटसाठी आहे. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे जे आपलं इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट आहे, म्हणजे पी इम्प्लाइज क्यू स्टेटमेंटलाच ते लागू होतं. मग पहिलं जे आहे ते कॉन्व्हर्स कसा काढला जातो, कॉन्व्हर्स कसा काढणार, याचा कॉन्व्हर्ट जर काढायचा असेल मला तर तो कॉन्व्हर्स असेल क्यू इम्प्लाइज पी, याचा कॉन्व्हर्स. त्यानंतर याचा काढायचा असेल इन्व्हर्स, तर याचा इन्व्हर्स कसा निघणार, याचाच या स्टेटमेंटचा इन्व्हर्स काढतोय मी, तो येईल निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आणि याच स्टेटमेंटचा जर मला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढायचा असेल, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, तर याचा काय असेल निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. म्हणजे कॉन्व्हर्स हा जो कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे इट इज इनव्हर्स ऑफ कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्सचा तो कॉन्व्हर्स आहे. म्हणजे बघा इथे आदला बदल झाली ना, दिलेल्या स्टेटमेंटची फक्त आपण आदला बदल केली. इफ नंतर स्टेटमेंट देनला टाकलं, देनंतर स्टेटमेंट इफला टाकलाय. म्हणजे इफ देन जे आहे ना, इफ पी देन क्यू असं आपण जर स्टेटमेंट दिलं असेल त्याचा कॉन्व्हर्स काढायचा म्हणजे काय करायचं तुम्हाला, इफ क्यू देन पी, बस या स्टेटमेंटची आदला बदल करायची असते, तेच तुम्हाला कॉन्व्हर्स मिळतो. नंतर निगेशन नॉट टाकलं तर तुम्हाला इनव्हर्स मिळून जातो पी इम्प्लाइज क्यू याच्या दिलेल्या स्टेटमेंटमध्ये. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढताना याचाच तुम्हाला कॉन्व्हर्स काढायचा आहे. म्हणजे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इज द कॉन्व्हर्स ऑफ इनव्हर्स असं त्याचा अर्थ होतोय. यांचे पण आपण एक्झाम्पल थोडक्यात बघूया. एक छोटासा करेक्शन आहे मित्रांनो, तेवढं करून घ्या. इथे पी इम्प्लाइज क्यू जो होतो पी अँड निगेशन क्यू आहे आणि इथे अँड आहे, हे घाई गडबडीमध्ये उलट लिहिलं गेलंय. इथे पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन काढताना पी अँड निगेशन क्यू लिहायला लागतं आणि डबल इम्प्लिकेशनच्या वेळेला हेच कंडिशन तिथे लागू होते, कारण हे दुसरं तिसरं काहीच नाहीये. पी डबल इम्प्लिकेशन क्यूचा मिनिंगच काय होतो, पी इम्प्लाइज क्यू ऑर क्यू इम्प्लाइज पी, हा त्याचा मिनिंग आहे. आणि याचं आपण जर सिम्बॉलिकली लिहिलं तर हे येईल आणि याचं सिम्बॉलिकली हे येणार आहे. म्हणजे आपल्या याच्यानुसार, कारण इथे कंडिशनल स्टेटमेंटला आपण डायरेक्ट असं लिहू शकतो, पी इम्प्लाइज क्यूचा मिनिंगच असा होतो निगेशन पी ऑर क्यू, हे असं होतं ऍक्च्युली, हा मिनिंग त्याचा होतो. पी इम्प्लाइज क्यू म्हणजे निगेशन पी ऑर क्यू, त्याच्यामुळे ही गडबड झाली की म्हणतो त्या ठिकाणी ऑर होऊन गेला. ठीक आहे. चला तर बघूयात प्रत्यक्ष एक्झाम्पल्स. सेट ए दिलेला आहे 3, 5, 7, 9, 11, 12 आणि तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू खाली काढायची आहे. खाली जे तुम्हाला स्टेटमेंट दिलेले आहेत त्यांची, तर इथे देअर एक्झिस्ट वर्ड आलाय बघा, देअर एक्झिस्ट सिम्बॉल आलाय आणि एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे या सेट ए मधला असा इलिमेंट सच दॅट, कसा
की x मायनस 8 इज इक्वल टू 1 आला पाहिजे. म्हणजे तुम्ही इथे कोणती तरी अशी एखादी व्हॅल्यू ठेवा की ती मायनस केल्यावर तुम्हाला 1 मिळतोय. हा एक व्हॅल्यू या ठिकाणी 9 व्हॅल्यू अशी आहे, 9 मधून 8 गेल्यावर आपल्याला 1 मिळतोय. म्हणजे याचा काय अर्थ होतोय की या ठिकाणी एक व्हॅल्यू आहे, फॉर सम एक तरी व्हॅल्यू त्या ठिकाणी आहे ना, तर ऑफकोर्स याची ट्रूथ व्हॅल्यू जी ती टी असणार आहे. कुठली तरी एक असली पाहिजे. देर एक्झिस्टचा मिनिंग होतोय. आता इथे आलाय फॉर ऑल. फॉर ऑलचं मिनिंग असं होतं की एक्स मधला प्रत्येक इलिमेंटने जे आहे ते हे सॅटिस्फाय केलं पाहिजे. एक्स इज अन इव्हन नंबर. सगळे इव्हन नंबर आहेत का बघा. यात हा इव्हन नंबर नाही, हा नाही, हा नाही, हा नाही, हा एकच इव्हन नंबर आहे. इथं देर एक्झिस्ट सिम्बॉल राहिला असता तर ट्रू राहिलं असतं, परंतु फॉर ऑल म्हटलंय म्हणजे सगळे इलेमेंट्सने हे सॅटिस्फाय केलं पाहिजे होतं. म्हणून एक्स बिलॉंग्स टू ए हे या ठिकाणी चुकीचं आहे. या ठिकाणी एक सोडला तर बाकी सगळे उरलेले जे आहेत ते ऑड आहेत. त्यामुळे सगळे आले असते तर ट्रू राहिलं असतं. पुढे काढायचं बघा ड्युएल. ड्युएल काढायचं तुम्हाला जसं सांगितलं मी, फक्त ऑरचा अँड करायचा, या ठिकाणी अँडचा ऑर करायचा, संपलं. बाकी स्टेटमेंट चेंज करायचं नाही, ऍज इट इज असेल. तसंच इथेही बघा, इथे पी दिसतोय, त्याचा ड्युएल काढताना इथे ऑरचा अँड केला, इथे हा क्यू ऑरचा परत अँड केला, आणि सी आहे, सी म्हणजेच कॉन्ट्रॅडिक्शन असतं, आणि टी म्हणजे टॉटॉलॉजी. म्हणजे कॉन्ट्रॅडिक्शनचं टॉटॉलॉजी असेल तर कॉन्ट्रॅडिक्शन करून टाकायचं. एवढं इझी आहे. पुढचं निगेशन फाइंड करायचं. आता जस्ट आपण जे पाहिलं की स्टेटमेंट जे आपल्याकडे इतक्या प्रकारचे आहेत, पी ऑर क्यू, पी अँड क्यू, पी इम्प्लाइज क्यू, पी डबल इम्प्लिकेशन क्यू, आणि त्यानंतर आता आपण क्वांटिफायर शिकलो आहे. हे एकमेकांचे इन्व्हर्सच आहेत, एकमेकांचे निगेशनच आहेत. तर इथे आता ऑर वापरला गेला. हे पी स्टेटमेंट ऑर वापरला, इथे ऑर आला. हे क्यू स्टेटमेंट इथे लिहिलंय, आणि याचा आपल्याला काढायचं आहे निगेशन. याचं निगेशन आपण कसं शिकलोय आता, जस्ट आपण पहिल्याला आपण डी मॉर्गन्स लॉ आपण म्हणतो. पहिल्याला निगेशन जोडायचं, अँडचा ऑरचा अँड करायचा, आणि हा निगेशन झाला. यात तुम्हाला करायचं काय फक्त की याचं निगेशन करायचं गिव्हन स्टेटमेंटचा. आपण गिव्हन स्टेटमेंट सिम्बॉलिकली लिहू शकतोय, आणि मग सिम्बॉलिकवरून आपण त्याला व्हर्बल फॉर्म मध्ये लिहायचं. हा सिम्बॉलिक फॉर्म आहे, हा व्हर्बल फॉर्म आहे, हा सिम्बॉलिक फॉर्म आहे. आता याला परत आपण व्हर्बल फॉर्म मध्ये लिहिणार. कसं लिहिणार, याला पहिला निगेशन करायचं आहे. मी काय म्हटलंय तुम्हाला, निगेशन करताना आपण काय करतो, हा ग्रेटर दॅन दिसतोय ना, इज ग्रेटर दॅन, तो नॉट ग्रेटर दॅन झाला पाहिजे. म्हणजेच अशी रेख त्याला मारली गेली पाहिजे. हा 11. ऑर जो आहे इथे, ऑर आपण बघतो ना इथे या स्टेटमेंटनुसार इथे अँड होतोय, म्हणजे तुम्हाला इथे अँड म्हणायला लागणार. आणि पुढे हा y-3 आहे इक्वल टू ऐवजी आपल्याला नॉट इक्वल टू म्हणायला लागणार निगेशन करताना. झालं, कारण इथे आपण या स्टेटमेंटला फॉलो केलाय या स्टेटमेंट पॅटर्न नुसार. पुढचं बघा, इथे फॉर ऑल आलाय. फॉर ऑल आलाय, त्याचं निगेशन आपल्याला देर एक्झिस्ट करायला लागणार. देर एक्झिस्टचं फॉर ऑल, फॉर ऑलचं देर एक्झिस्ट. पुढे हा n बिलॉंग्स टू n होईलच. पुढे n² + n + 2 इज आला. इज नंतर आपल्याला काय टाकला गेला पाहिजे, नॉट. म्हणून इथे काय आलं, डिव्हिजिबल बाय 4. अशा पद्धतीने आपण हे त्याला निगेशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. त्याचं निगेशन काढायचं आहे फक्त. पुढे काय बघा, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हे पूर्वी फार वेळा विचारला गेलेला क्वेश्चन्स आहे. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. हे गिव्हन स्टेटमेंट जे आहे इफ देनचं असलंच पाहिजे तरच आपण ते काढतोय. म्हणजे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे फक्त इफ देनच्या स्टेटमेंटलाच निघतं. म्हणून आपण काय करणार, इफ देनचं स्टेटमेंट आहे म्हणून इफ पी देन क्यू या टाईपचं स्टेटमेंट असल्यामुळे ते पी इम्प्लाइज क्यूचं स्टेटमेंट आहे. आणि याचा एक एक भाग जर काढायचा आपल्याला, कॉन्व्हर्स काढायचा असेल तर कॉन्व्हर्स काय म्हटलंय आपण, कॉन्व्हर्स ऑफ दिस इज क्यू इम्प्लाइज पी. मग कसा येईल तो, क्यू इम्प्लाइज पी म्हणजे मग क्यू स्टेटमेंट आधी लिहायचं. द प्रेशर, इफ देनचं स्टेटमेंट आहे म्हणून इफ प्रेशर इन्क्रीजेस, नंतर देन सरफेस एरिया डिक्रीजेस. बस एवढं इझी आहे. म्हणजे हे तुमचं कॉन्व्हर्स झालं. तसंच आपल्याला जर समजा इन्व्हर्स काढायचं असेल तर आपण काय शिकलो, इन्व्हर्स ऑफ दिस. म्हणजे याचा इन्व्हर्स काय येतो, जसं याचा कॉन्व्हर्स क्यू इम्प्लाइज पी आहे तसा याचा इन्व्हर्स काय येईल, इन्व्हर्स काय येईल त्याचं, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू असा येईल. म्हणजे आता निगेशन जोडायचे आहेत. स्टेटमेंट तेच आहे आपलं, इफ देनचंच आहे. इथे काय येईल, फक्त इफ सरफेस एरिया डिक्रीजेस, ES लागलेला आहे. म्हणजेच काय करा तुम्ही, सरफेस एरिया डज नॉट
इन्क्रीजेस, सॉरी डिक्रीजेस आहे, डिक्रीजेस. पुढे देन स्टेटमेंट ॲज इट इज. देन स्टेटमेंट आहे प्रेशर इन्क्रीजेस. इथे काय येईल? प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस. झालं स्टेटमेंट इनव्हर्स. पुढे आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्हला काय म्हटलंय आपण? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे कॉन्व्हर्टचा इनव्हर्स आहे. बघा इनव्हर्सचा कॉन्व्हर्स आहे, म्हणजे हे स्टेटमेंटचा फक्त तुम्हाला आदला बदल करायची, म्हणजे निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी करायचं आहे. म्हणजे काय करणार तुम्ही यात? प्रेशर डज नॉट, इफ प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस देन द सरफेस एरिया डिक्रीजेस. बस एवढंच करायचं आहे. हे 3 मार्काला क्वेश्चन हा विचारला जातो. अशा पद्धतीने जे ते बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी आपण घेतो आहोत. आता नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स मध्ये, तुम्हा स्टुडंट्सला बऱ्याचदा जो थोडासा या चॅप्टरचा टफ जाणारा पार्ट जो आहे तो हा आहे, पण त्याला आपण एकदम इझी तरीकेने घेऊन जाऊयात की तुम्हाला जनरली हे पाठांतर करायची गरज भासायला नको. तुम्ही पाठांतर करतात ते लॉ तुम्हाला बाजूला कुठला लॉ वापरा ते लिहायला लागतं. रिझनिंग देऊन बऱ्याचदा असे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत, खूप जास्त प्रमाणात नाही, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रूथ टेबलचा वापर न करता विदाउट युजिंग ट्रूथ टेबल तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न जे आहे ते लॉजिकली इक्विव्हॅलेन्स दाखवायचे असतात, किंवा दिलेलं स्टेटमेंट पॅटर्नला सिम्प्लिफाय करायचं असेल तर ह्या लॉजची त्या ठिकाणी गरज भासते. मग हे लॉज काय आहेत? आता आयडेम्पोटेंट लॉ म्हणजे फार मोठ्या गोष्टी नाहीत, या मी यांना पटकन डिस्कस करतो. हे फार मोठं नाहीये. पी अँड क्यू असेल तर पी अँड पी असेल तर तो तुम्हाला पीच मिळेल, आणि क्यू ऑर किंवा पी ऑर पी असेल तर तुम्हाला पीच मिळणार. हा, हे फार कठीण नाही, त्याला आपण आयडेम्पोटेंट लॉ म्हणतो. नंतर कम्युटेटिव्ह लॉ जो आहे त्याच्यात अर्थ काय होतो की पी अँड क्यू असेल काय किंवा क्यू अँड पी असेल काय, तुम्हाला एक्झॅक्टली सेम त्या ठिकाणी मिळतं. हेच ऑरला पण लागू होत आहे. पी ऑर क्यू इक्विव्हॅलेन्स टू क्यू ऑर पी. ह्याच्यात आपण जास्त वेळ वाया न घालवता हे सुरुवातीचे काही लॉ जे आहेत ते पटकन लिहून टाकूयात. त्यानंतर असोसिएटिव्ह लॉ हा 3 साठीचा असेल. पी अँड क्यू अँड आर असेल तर यात तिघींना एक साथ घेतलं काय, किंवा कुठल्याही 2ची जोडी केली आधी आणि मग तिसरा त्याच्यामध्ये अँड केला काय, तर तुम्हाला या ठिकाणी हे सारखंच मिळतं. स्टेटमेंट पॅटर्न ट्रूथ व्हॅल्यू त्याची सारखी मिळते. हेच तुम्ही ऑर साठी पण लागू होत आहे. नंतर आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय, जसं आपण मल्टिप्लिकेशन करतो ना, पी ऑर क्यू अँड आर असेल, समजा असं असेल दिलेलं, तर हा पी आपण मध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकतो, जसं की पी ऑर क्यू अँड पी ऑर आर या प्रकारे. तेच अँड आणि ऑर उलट केलं तरी पण तुम्हाला सेमच मिळणार. जसं आपण ब्रॅकेटच्या आत मल्टिप्लाय करतो ते करताना आपण जसं त्याला डिवाइड करतो, वेगळं करतो, तसं इथे पण करायला लागतं. त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतात. आणि डिमॉर्गन्स आपण आताच पाहिला, पी ऑर क्यू असेल त्याचं जर निगेशन काढायचं असेल तुम्हाला पहिल्याला निगेशन द्यायचं अँड घेऊन दुसऱ्याला निगेशन द्यायचं आहे. हा तुमचा डिमॉर्गन्स लॉ आहे. पुढे हे जे लॉ आहेत हे मात्र तुम्हाला ते सॉल्व्ह करताना लक्षात राहत नाहीत किंवा कन्फ्युजन तुमचं होतं, तर ते काय करायचं बघा. आयडेंटिटी लॉ म्हटलाय. आयडेंटिटी लॉचा अर्थ काय होईल, इथे तुम्हाला कुठलंही स्टेटमेंट दिलंय आणि त्याच्यासोबत समजा टी अँड करायचं आहे, किंवा कुठलंही स्टेटमेंट दिल्यासोबत तुम्हाला एफ अँड करायचा आहे, किंवा कुठलंही स्टेटमेंट दिलं तुम्हाला त्याच्यासोबत ऑर जो आहे तो टी करायचा आहे, किंवा ऑर जो आहे तो एफ करायचा आहे. हे पॉसिबल आयडेंटिटी मध्ये येतात. एवढ्या 4 पॉसिबिलिटी आहेत त्याच्या, की एक पी अँड टी राहू शकतो, पी अँड एफ राहू शकतो, पी ऑर टी राहू शकतो, पी ऑर एफ राहू शकतो. जर आपले ट्रूथ टेबल चांगल्या प्रकारे लक्षात असतील तर हे लॉस तुम्ही सहजपणे त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. कसे काय करू शकतात? साहजिकच आहे. बघा आता पी अँड टी आहे, इथं पॉसिबल काय आहे बघा. पी जो आहे तो टी राहू शकतो, एफ राहू शकतो. हा तर ठरलेला आहे, हा फिक्स आहे टी. आता मला याच्यावरून एक गोष्ट क्लिअर करा की टी अँड टी येतो, एफ अँड टी हा एफ येतो. म्हणजे याचा काय अर्थ झाला, तुम्ही जो इथे ठेवतात ना तो इकडे येतो. म्हणजे याचा अर्थ हे स्टेटमेंट जे ते पीच राहील. म्हणजे तुम्ही पी मध्ये टी जर अँड केला तर तुम्हाला पी स्टेटमेंट जे पण असेल ट्रू असो किंवा फॉल्स ते तुम्हाला तेच मिळतं. हा त्याचा मिनिंग होतोय. लक्षात असं ठेवायचं तुम्हाला. पी अँड टी हा पी येतो, नंतर पी अँड एफ पण तसंच. काय करणार, हा टी असू शकतो, हा एफ असू शकतो. अँड घेतला, हा एफ आहे, हा एफ आहे. टी अँड एफ हा एफ येतो, एफ अँड एफ हा सुद्धा एफ येतो. म्हणजे तुम्ही इथे काहीही ठेवा, पी स्टेटमेंट सोबत जर अँड फॉल्स असेल तर ऑलवेज फॉल्स येतो. हा त्याचा अर्थ होतोय. म्हणजे पी अननोन जरी असेल, माहिती जरी नसेल आपल्याला, कुठल्याही स्टेटमेंट सोबत एफ जर अँड केला
तुम्हाला ऑलवेज येत मिळतो. ट्रूथ टेबल जर पार्ट असेल तर एवढं करायची पण गरज नसते तुम्हाला, हे सहज होतं. त्यानंतर तसंच ऑरचं पण आहे, इथे पण टी राहू शकतो, एफ राहू शकतो. पीच्या पॉसिबल व्हॅल्यूज आहेत. टी तर फिक्स आहे इकडचा, मग टी ऑर टी टी येतो, एफ ऑर टी टी येतो. म्हणजे याच्यात अर्थ काय होतो, कोणत्याही कंडिशन मध्ये हा टीच येतो. तुम्ही इथे काहीही ठेवलं तरी सुद्धा, म्हणजे याचा अर्थ दोघी ठिकाणी तुम्हाला टी मिळतोय म्हणून हा टी येईल. सेम क्रायटेरिया इथे पण लागू होतो, टी एफ ऑर एफ एफ. इथे मात्र काय होतंय बघा, टी ऑर एफ केल्यावर तुम्हाला टी मिळतो, एफ ऑर एफ केल्यावर तुम्हाला एफ मिळतो. म्हणजे इथे जे ठेवलेलं आहे ते इकडे मिळतं, म्हणजे याचं स्टेटमेंट तुम्हाला पी मिळणार. या प्रकारे तुम्ही आयडेंटिटी लॉ लक्षात ठेवणार. हे 4 कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहेत आयडेंटिटी लॉ मध्ये, हे 4 कन्सेप्ट त्या ठिकाणी येतात. पुढे काय आहे, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंटचा काय अर्थ होतोय, इथे पी आहे त्याचा अँड आणि त्याचा नंतर निगेशन घेतला, म्हणजे एकाचा निगेशन आणि एक स्टेटमेंट, या दोघींचा जर मला अँड घ्यायचा असेल किंवा काय होऊ शकतं पॉसिबल, मला त्यांचा ऑर घ्यायचा असेल तर काय होईल, पी अँड निगेशन पी, म्हणजे कुठलंही स्टेटमेंट त्याच्यासोबत त्याचं निगेशन, कुठलंही स्टेटमेंट त्याच्यासोबत त्याचं निगेशन. टी अँड एफ किंवा एफ अँड टी, या दोन्ही कंडिशन मध्ये काय होत आहे, दोघी कंडिशन तुम्हाला ऑलवेज फॉल्स मिळतं. ट्रूथ टेबलच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर टी अँड एफ हा पण एफ येतो, एफ अँड टी हा सुद्धा एफ येतो, म्हणून इथे एफ येईल. सेम लॉ इथे अप्लाय होतोय, टीचा निगेशन एफ, एफचा निगेशन टी, यांच्यामध्ये ऑर घेतोय आपण, कारण एक स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन यांचा ऑर आहे, तर हा ऑलवेज तुम्हाला टी मिळणार, कारण टी ऑर एफ टी येतो, एफ ऑर टी सुद्धा टी येतो, म्हणून तुम्हाला हा ऑलवेज टी मिळणार. हा तुमचा कॉम्प्लिमेंट लॉ आहे. लक्षात राहिलं तर चांगली गोष्ट आहे. परंतु जर समजा ऐन वेळेला कन्फ्युजन झालं की कॉम्प्लिमेंट लॉ नेमका असा असतो, म्हणजे याचा टी येतो की एफ येतो, तर हे कन्फ्युजन दूर करण्याकरता हे लॉजिक तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे आहे कंडिशनल लॉ. हे डायरेक्टच याचं स्टेटमेंट पॅटर्न डायरेक्टच आहे कंडिशनल लॉचं, याला काही फार जास्त हे करायची गरज नाही. हा अँड मी तुम्हाला जसं मागच्या याच्यामध्ये सांगितला, पी आणि हा निगेशन क्यू हा डायरेक्ट येतो, याला काही जास्त फार हे करायची गरज नाही. तुम्हाला त्या मागच्या याच्यामध्ये पण लिहून दिलं, त्याचा वापर पण आपण जनरली सहसा करत नाही. तसंच बाय कंडिशनल लॉचं पण आहे. बाय कंडिशनल लॉ मध्ये पण सुद्धा तसंच, जसं तुम्हाला मी ते त्या ठिकाणी आपली थोडी छोटीशी मिस्टेक झाली होती, ते मिस्टेक ज्या ठिकाणी झाली तेच पॉईंट त्या ठिकाणी मी रिपीट करून दिलेले होते, त्यांना करेक्शन केलेलं आहे. त्या करेक्शन मधले जे ते पॉईंट आहेत दोघी तेच हे पॉईंट आहेत, म्हणजे त्यांचं निगेशन काढलंय आपण त्यावेळेला, पण ते तेच पॉईंट आहेत. तर एवढे लॉ जर तुमच्या लक्षात येऊन गेले तर याच्यावरचे टॉपिक तुम्हाला सुद्धा ते सुद्धा तुम्हाला इझी जाऊ शकतं. थोडी प्रॅक्टिसची गरज असेल, तुम्हाला दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न सिम्प्लिफाय करायचं असतं किंवा दिलेलं लॉजिकल इक्विव्हॅलन्स तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलचा वापर न करता तुम्हाला ते करायचं असतं, त्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या लॉची गरज भासते. आता लास्ट टॉपिक काय एवढ्या, तो आहे स्विचिंग सर्किट. म्हणजे याचं ऍप्लिकेशन काय आहे, आपण ऍप्लिकेशन याचं पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की जे सर्किट आहे आपल्या याच्यामध्ये एखादा स्विच बसवलेला असतो आपला, यासाठी आपण जनरली आता स्विचसाठी यस वापरणार आहोत. आणि हे सर्किट कंप्लीट होण्याकरता या ठिकाणी एक बॅटरीची गरज असते, आणि समजा लॅम्प पेटवायचा असेल तो लॅम्प इकडे असेल, म्हणजे करंट फ्लो होतो इकडनं इकडे लॅम्प पर्यंत. हा लॅम्प केव्हा ग्लो होईल, ज्या वेळेला हा स्विच जो आहे तो क्लोज होईल, म्हणजे हे कनेक्शन ज्या वेळेला जुळेल, म्हणजे करंट फ्लो पूर्ण इथपर्यंत येईल तेव्हा तो लॅम्प पेटतो. हे आपल्याला बेसिक सर्किट बद्दलची माहिती आहे. मग याचा वापर काय आहे, तर याच्यात वापर असा आहे की ज्या वेळेला सर्किट इथे तुम्हाला दिसतंय की स्विच जो आहे तो क्लोज असेल त्यावेळेला आपण त्याला पी स्टेटमेंट म्हणणार. तेच जर तो ओपन असेल तेव्हा त्याला आपण म्हणणार निगेशन पी. याचा काय अर्थ होतोय, तुम्ही उलट पण त्याला करू शकता. आपण येस साठी मानतो आहोत द स्विच, पी साठी म्हणतो द स्विच यस, आणि क्यू साठी आपण निगेशन पी साठी मानतो आहोत द स्विच यस डॅश, त्याला आपण डॅशने दाखवतो. मग हे आपण इथं पी ने दाखवतो, हे निगेशन पी ने दाखवतो. म्हणजे आपण याला स्विचचं कन्व्हर्शन जे आहे ते आपल्या स्टेटमेंटमध्ये केलंय. म्हणजे स्विच यस हा सुरू आहे किंवा बंद आहे याच्यासाठी आपण पी मानला. सुरू असताना बंद म्हणला तर सुरू असताना जर आपण पी मानला तर बंद असताना आपण निगेशन पी मानणार. सुरू असताना जर आपण त्याला बंद असताना पी मानला तर सुरू असताना आपण त्याला निगेशन पी, म्हणजे त्याला व्हाईस वर्सा. मी तुम्हाला जसं म्हटलो की दोघी साईडने वापरू शकतो. मग आता राहिलं काय, तर हे स्विच सर्किट पूर्ण करंट फ्लो होणं म्हणजे लाईट ग्लो होणं म्हणजे ट्रू होणं. त्याऐवजी आपण इथे 1 वापरणार आहोत आणि फॉल्स साठी आपण 0 वापरणार आहोत. म्हणजे सर्किट फ्लो तिथपर्यंत गेला तर त्यासाठी आपण 1 हा सिम्बॉलिक त्या ठिकाणी यूज करणार, आणि सर्किट जर गेला नाही तर तिथे 0 आपण अप्लाय करणार आहोत, यूज करणार आहोत. आता इथे याचा काय फायदा होतोय, कसं होतं की बघा ते सिरीज मध्ये असतील आणि पॅरल मध्ये असतील तर काय होईल, ते त्याचं खरं ऍप्लिकेशन आहे. तर हे 2 स्विच
जर मी सिरीजमध्ये बसवले बाकी हा फॉर्मॅट प्रत्येक ठिकाणी असेलच. तर हा S1 स्विच आणि हा S2 स्विच आहे. याला P स्टेटमेंट मानलं, याला Q स्टेटमेंट मानलं. दोघेही स्विच जेव्हा ऑन होतील म्हणजेच क्लोज होतील हे असे, त्याच वेळेला जे आहे त्याच वेळेला या ठिकाणी करंट फ्लो होईल. क्लोज म्हणजे त्या करंट फ्लो होण्यासाठी हे जर जोडले गेले, बटन ऑन केलं, थोडक्यात आपण ऑन म्हणूयात, क्लोज आणि ओपन म्हणण्यापेक्षा. जर ऑन केला आपण स्विच ऑन केल्यावरती करंट फ्लो होईल, तो फ्लो लाईट पर्यंत पोहोचेल, म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी लॅम्प जो आहे तो ग्लो होईल. म्हणजेच मग याचा काय अर्थ होतोय, ज्या वेळेला दोन्हीही स्विच म्हणजेच P अँड Q, S1 आणि S2 दोघी स्विच ज्या वेळेला ऑन होतील त्या वेळेला लॅम्प ग्लो होईल. म्हणजे सिम्बॉलिकली जर दोन स्विच सिरीज मध्ये बसवलेले असतील तर अशा वेळेला मी त्याला P अँड Q इक्वलन्स टू L म्हणजेच लॅम्प आपण वापरला. सिरीजच्या वेळेला तुम्हाला सिम्बॉलिकली असं लिहायचं आहे. आणि हेच जर पॅरलल स्विच बसवलेले असतील, बाकी फिगर सेम, बाकी इथे आपण बॅटरी बसवतो आहोत, बॅटरी नंतर इथे लॅम्प असेल समजा, तर हे या ठिकाणी करंट फ्लो होतोय इकडनं इकडे. इकडनं एक कुठला तरी एक स्विच जरी ऑन असला तरी सुद्धा करंट फ्लो होऊन तुमचं लॅम्प पर्यंत पोहोचत आहे. म्हणजे याचा अर्थ लॅम्प ग्लो होतोय. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, दोघींपैकी एक कुठला तरी एक स्विच जरी ऑन असला, दोघींपैकी एकचा अर्थ काय होता मग P और Q. दोघींपैकी एक ऑन झाला म्हणजे सिम्बॉलिकली असं लिहिणार. म्हणजे दोन स्विच जर सिरीज मध्ये असतील तर सिम्बॉलिकली P अँड Q, आणि दोन स्विच जर पॅरलल असतील तर P और Q असं सिम्बॉलिकली आपण लिहितोय. एवढा टॉपिक या ठिकाणी आहे. आता याच्यावरती काही असे एक्झाम्पल घेऊयात की नेमकं याचा ऍप्लिकेशन जसं म्हटलं गेलंय तर याचा नेमकं आपण काय उपयोग करतोय, कसा करतोय. तर दिलेली सर्किटच्या साहाय्याने आपण त्याला सिम्बॉलिकली पण दाखवू शकतो, आणि शिवाय सिम्बॉलिकली दिलं असेल त्याच्यावरून आपण सर्किट सुद्धा ड्रॉ करू शकतो. यावरचे काही एक्झाम्पल्स बघून ते आपण क्लिअर करून घेऊया. चला तर प्रत्यक्ष एक्झाम्पल बघूयात. आता याचं आपल्याला निगेशन काढायचं आहे. स्टेटमेंट तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न जे दिलेलं आहे, जे आपण लॉ ऑफ निगेशन्स पाहिले यापूर्वी, याचा या ठिकाणी वापर करायचा आहे. दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न असा आहे आणि त्याचा काढायचा आहे निगेशन. सुरुवातीला आपल्याला हे इम्प्लिकेशनचा जे सिम्बॉलिक फॉर्म आहे त्याचा वापर करायचा आहे. तर सुरुवातीला काय करणार, हा निगेशन ऑफ निगेशन QA सॉरी, आणि अँडचा आपण इथे ऑर करतो इम्प्लिकेशनचा, आणि दुसऱ्याला निगेशन देतो. या प्रकारचा आपण यापूर्वी लॉ जो आहे आपला कंडिशनल लॉ आपण पाहिला आहे बघा, तो असा लॉ आहे ऍक्च्युली. त्याला मी थोडंसं सेपरेट व्यवस्थित लिहितो. निगेशन, त्याच्या आधी हे कंडिशनल जे आहे त्याला निगेशन Q अँड ऑर निगेशन P असं त्याला लिहिता येईल तत्पूर्वी. किंवा डायरेक्ट जरी आपण इम्प्लिकेशनचं वापरलं, कारण इम्प्लिकेशन लॉ कसा आहे आपला, P इम्प्लाइज Q, हा याचा निगेशनचा लॉ काय आपण पाहिलाय निगेशनचा रूलनुसार. कंडिशनल स्टेटमेंटचं निगेशन ते तर P अँड निगेशन Q असं येत आहे. ते आपण तसं वापरलं तरी चालेल, किंवा डायरेक्ट तरी निगेशन काढला. तर डायरेक्ट निगेशन जर काढला तर बघा हा डायरेक्ट निगेशनचा भाग झाला. पण याच्याऐवजी पहिले जर मी हा लॉ वापरला, हा लॉ असा आहे आपला याचा, तो लॉ असा आहे की P और निगेशन Q असा आहे. परंतु याला निगेशन जोडलं तर याला पहिल्याला निगेशन येईल आणि दुसऱ्याला जे आहे ते तो Q ॲज इट इज होऊन जाईल. या प्रकारे त्याला आपल्याला लिहिता येईल. म्हणून त्याला डायरेक्ट जरी हे वापरलं तरी चालेल. ठीक आहे. तर डायरेक्ट आता याला जर निगेशन वापरलं तर काय, मग पहिलं स्टेटमेंट जे आहे ते तुमचं ॲज इट इज असेल, म्हणजे निगेशन Q ॲज इट इज असेल. नंतर इथे अँड येईल आणि दुसऱ्या स्टेटमेंटला जे आहे ते निगेशन जोडायचं आहे, म्हणजे याला निगेशन P जोडता येईल. हे असंच ठेवलं तरी चालणार आहे. किंवा याच्यातनं समजा तुम्हाला आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर आपण डिमॉर्गन्स लॉ जर अप्लाय केला तर इथे हा Q और P होऊन जाईल. आणि परत जर समजा आपण याला असोसिएटिव्ह लॉ वापरला, आपला कम्युटेटिव्ह लॉ वापरला, तर हा P और Q असं लिहिता येईल. म्हणजे हे आणि हे स्टेटमेंट सेम झालं स्टेटमेंट पॅटर्न नुसार. तसंच याला पण जर केलं आपण समजा निगेशन काढायचं याचा, तर हा P और निगेशन Q अँड R आहे. पहिले सुरुवातीला डिमॉर्गन्स लॉ वापरला किंवा निगेशन ऑफ कंजंक्शन वापरला तर पहिल्याला निगेशन येतं, अँडचा ऑर होतो, दुसऱ्याला निगेशन जातं. ही फर्स्ट स्टेप आपली असणार. पुढच्या स्टेपला याला परत जर निगेशन टाकायचं असेल तर निगेशन P ऑरचा ॲड होईल, आणि निगेशनचा निगेशन स्वतः Q होऊन जाईल, आणि हा ऑर निगेशन R होऊन जाईल. पुढे काही सिम्प्लिफाय होत नाही म्हणून त्याला असंच ठेवलं तरी सफिशियंट आहे.
एक एक मार्कासाठी येऊ शकतं. पुढचं बघा, विदाउट युझिंग इफ देन. आता इफ देनचा वापरच करायचा नाही आणि डायरेक्ट सोडवायचं आहे. आता साहजिकच हे स्टेटमेंट जे दिसत आहे ते इफ देनचं आहे, म्हणजे पी इम्प्लाइज क्यूचं स्टेटमेंट ते आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे विदाउट युझिंग इफ देनचा वापर न करता, म्हणजे हेच थोडक्यात पी इम्प्लाइज क्यू कसा असतो आपल्या लॉनुसार. आता याला जर केलं तर आपण हा निगेशन पी ऑर क्यू असा असतो. निगेशन जर काढून टाकला याचा तर इथे निगेशन येईल आणि हा अँडचा ऑर होईल आणि हा निगेशन क्यू होऊन जाईल. म्हणजेच पी इम्प्लाइज क्यूला आपण असं लिहू शकतो. मग यांचं काय म्हणणं आहे की विदाउट युझिंग इफ देनचा वापर न करता त्याला आपण असं लिहू शकतो. कसं, तर पहिल्याला निगेशन द्यायचं, म्हणजेच काय, अ मॅन इज नॉट अ जज. इथं ऑर टाकायचा आणि क्यू स्टेटमेंट ॲज इट इज लिहून टाकायचं, ही इज हॉनेस्ट. म्हणजे इफ देनचा वापर न करता अ मॅन इज नॉट अ जज ऑर ही इज हॉनेस्ट असं आपण त्याला लिहू शकतो. पुढचं विदाउट ट्रूथ टेबल. आता ट्रूथ टेबलचा वापर न करता त्याला तुम्हाला लॉजिकली इक्विव्हॅलन्स दाखवायचं आहे. मग काय करणार, सुरुवातीला कन्सिडर करायचा LHS. आपला LHS काय इथे पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू आहे. इथे पी आणि पी कॉमन दिसतोय, तो निघेल. म्हणजे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथे अप्लाय करतोय. तो कसा अप्लाय होईल, तो पूर्ण बाहेर निघाल्यानंतर ऑर इथे काय होईल, हा क्यू अँड आणि हा निगेशन क्यू उरणार. बघा काय वापरलं मी इथे, ते बाजूला लिहायला लागतं. काय वापरलं मी इथे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हां, त्यानंतर काय होईल, आता हा पी तर निघून गेला, परंतु हा जो तुम्हाला भाग दिसतो याच्यामध्ये एक क्यू आहे, दुसरा निगेशन क्यू आहे. हा आपला लॉ आहे आपल्याकडे. असा कोणता लॉ वापरतो आपण इथे, याला आपण कॉम्प्लिमेंट लॉ म्हणतो. आता कॉम्प्लिमेंट लॉ कसा वापरायचा मग तुम्हाला बोललोय, जर लक्षात नाही चाललं आपल्या क्यू अँड निगेशन क्यू आहे, तर मी काय म्हटलोय, हा टी राहू शकतो, त्यावेळेला हा एफ होईल. हा एफ राहिला तर हा टी होईल. म्हणजे याचा काय अर्थ झाला, एक तर तो टी अँड एफ राहू शकतो किंवा एफ अँड टी राहू शकतो. आणि दोघी कंडिशनमध्ये आपल्याला माहिती आहे की अँड जो आहे तो ऑलवेज एफ येतो, फॉल्स येतो बाय युझिंग ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल आपल्या लक्षात असेल तर आपल्याला हे पटकन कळतं की या ठिकाणी टी अँड एफ हा एफ येतो, एफ अँड टी हा सुद्धा एफ येतो. म्हणजे आणि पी ऑर एफ. आता हा तुमचा परत लॉ कोणता वापरला गेला इथे, आयडेंटिटी लॉ. म्हणजे कुठलंही स्टेटमेंट त्याला ऑर जर फॉल्स असेल त्यालाही तुम्हाला मी आयडिया बोललोय, पी ऑर एफ आहे ना, हा टी राहू शकतो, हा एफ राहू शकतो. हा ऑर एफ, हा ऑर एफ झाला. टी ऑर एफ हा टी येतोय आणि एफ ऑर एफ हा एफ येतोय. म्हणजे कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्हाला जो तुम्ही ठेवलं स्टेटमेंट ते तुम्हाला उत्तर इकडे मिळत आहे. म्हणजे याचा अर्थ हे त्या कंडिशनमध्ये ऑलवेज पी असणार आहे. आणि हाच आपला काय आहे, RHS. बघा हा आपण प्रूव्ह केला की तो तुम्हाला पी मिळाला आहे. इझी आहे, थोडंसं तुम्हाला त्याचे लॉ जे ते लक्षात ठेवावे लागतील तर ते जमून जाईल. पुढचं बघा ॲप्लिकेशन काय आहे, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेले सर्किट डायग्रामला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. पहिली गोष्ट, हा S1 आपण P मानणार आहोत. पहिलं काम आपलं ते असलं पाहिजे, S1 P, S2 Q आणि S3 हा R असेल. ठीक आहे, तर इथे P आणि हे एकमेकांना काय आहेत, पॅरलल आहेत, म्हणून इथे ऑर येईल. आणि हे दोघी एकमेकांना काय आहेत, सिरीजमध्ये आहेत. म्हणजे हा Q झाला आणि हा R हे सिरीजमध्ये आहेत, म्हणून अँड सिम्बॉल वापरला, संपलं. हे झालं तुमचं सिम्बॉलिक फॉर्म. दिलेल्या सर्किटवरून आपण सिम्बॉलिक फॉर्म. अधिक प्रॅक्टिससाठी खूप एक्झाम्पल दिलेत, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. अतिशय सोपं आहे, फक्त बेसिक रूल जर त्याची माहिती असतील तर जमू शकतं. नेक्स्ट काय आहे, स्विचिंग सर्किट. आता याच्यावरून तुम्हाला स्विचिंग सर्किट तयार करायचं आहे. स्टेटमेंट 3 वापरले दिसतात, म्हणजे इथे S1 येईल, S2 येईल, S3 सुद्धा येईल. शिवाय इथे निगेशन पण दिसतंय. म्हणजे निगेशन याचा अर्थ असा होतो की S1 डॅश पण येईल, त्यानंतर S3 डॅश पण येईल, कारण R ला पण निगेशन दिला आहे, Qला निगेशन फक्त नाही, म्हणून हे 5 स्विचेस त्या ठिकाणी येतील. मग ते कशी सुरुवात करायची बघा, हा ब्रॅकेट आहे ना, ब्रॅकेटने सुरुवात करायची. पहिला ब्रॅकेट आहे, म्हणजे याचा अर्थ हे दोघी कशामध्ये आहेत, हे दोघी एकमेकांना सिरीजमध्ये आहेत, म्हणजे एका लाईनीमध्ये असतील. मग हा तुमचा S1 डॅश आला आणि हा Q तुमचा S2 आला. पुढे याला ऑर हे दिसतंय, म्हणजे हे पण दोघी सिरीजमध्ये आहेत. ऑर म्हणजे त्याला तो पॅरलल येईल, म्हणजे परत हे दोन स्विच एकमेकांना सिरीजमध्ये आले, कारण अँडमध्ये आहेत म्हणून. आणि हा P आहे म्हणून S1 येईल, हा निगेशन R आहे म्हणून या ठिकाणी S3 डॅश येईल. आणि हे या प्रकारे सर्किट जे आहे ते कंप्लीट होईल. आणि ते तुम्हाला लॅम्प बसवायला लागतो, या ठिकाणी बॅटरी अटॅच करावी लागते आणि हे सर्किट या प्रकारे तुमचं पूर्ण होऊन जातं. ज्या ठिकाणी निगेशन तिथे आपण डॅश द्यायला विसरायचं नाही. बाकी इथे जेवढे स्विचचा या ठिकाणी वापर होतो. त्यानंतर इथे काही राहिलं का, नाही, बरोबर आहे.
5 स्विच कसे काय आले, S1 S1 डॅश S1 S2, अच्छा S3 येथे नाहीच आहे, म्हणजे R हा जो आहे तो निगेशन म्हणूनच वापरला गेला आहे, सिंगल R या ठिकाणी वापरला गेला म्हणून या ठिकाणी फक्त S3 डॅशच आहे. एवढे सिम्बॉल त्या ठिकाणी येतील, म्हणजे 4 स्विच त्या ठिकाणी सर्किटला येतात. अशा प्रकारे जे आहे ते आपण सर्किट डायग्राम जे ते काढू शकतो. यात व्यतिरिक्त अजून काय येऊ शकतं की याच्यावरून तुम्हाला स्विचिंग टेबल तयार करावा लागतो. मग स्विचिंग टेबल दुसरं तिसरं काहीच नसून आपण जे TF मध्ये घेतलं आहे त्याच्या ऐवजी जर तुम्हाला स्विचिंग टेबल म्हटलं गेलं तर त्या ठिकाणी तुम्ही काय वापरू शकता, 1 0 1 0 1 1 1 येईल, 1 0 0 0 0, ऑर असताना इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 0 आहे. अँड असताना त्या ठिकाणी हे येतो. समजा इथे अँड जर आलं तर 1 and 1 1 येईल. असं T and T येतो, T and F हा सगळे 0 0 होतील. अँडचा टेबल असा असेल. ऑरचा टेबलमध्ये तुम्हाला या ठिकाणी समजा ऑर जर आला तर याचा टेबल जो आहे तो असा येईल, 1 OR 1 1, हा 1 1 आणि हा 0 येईल. या ठिकाणी अँड आणि ऑर शिवाय दुसरं काही नाही आहे. इथे इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन येणार नाही, इथे फक्त अँड आणि ऑरचेच 2 टेबल असतात. आणि या दिलेल्याच स्टेटमेंट पॅटर्नचा त्या ठिकाणी स्विचिंग टेबल काढायचा असतो. म्हणजे जे आपण ट्रूथ टेबल काढलाय तोच आहे, फक्त 1 0 1 0 या ठिकाणी तुम्हाला T आणि F ऐवजी वापरायचा आहे. Tच्या ऐवजी 1 वापरायचा आहे आणि F ऐवजी 0 वापरायचा आहे. बस एवढं या ठिकाणी या चॅप्टरमध्ये आहे. बऱ्यापैकी वेटेज या चॅप्टरला आहे. जर तुम्ही थोडंसं आधी स्टडी केलेला असेल तर या रिव्हिजनवरून तुम्हाला अतिशय सोप्या सोप्या आयडिया ज्या आहेत त्या मिळणार आहेत. अतिशय 1-1.25 तासात म्हणजे तुमचा एक चॅप्टरचा स्टडी जो आहे तो आरामात होऊ शकतो. बाकी जर तुम्हाला डिटेलमध्ये हे चॅप्टर पाहायचं असेल तर आपल्या ऑलरेडी याच्यावरती चॅप्टर वाईज आपले प्रत्येक टॉपिक वाईज आणि प्रत्येक एक्सरसाइज वाईज जे आहेत ते आपले व्हिडिओज ऑलरेडी अवेलेबल आहेत यूट्यूबलाच. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तर येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक.